नमस्कार मंडळी. मी ऋषिकेश. नवउद्योगच्या या भागामध्ये आपले स्वागत आहे. नवउद्योग म्हणजे काय असतं? एखादी उद्योगाची संकल्पना घेऊन कोणतंही बॅकग्राऊंड नसताना व्यवसाय सेट करणं म्हणजेच नवउद्योग. पण असाच एक नवउद्योग आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. पुण्याचे 2 अवलिया तरुण ज्यांनी डिग्रीचं शिक्षण तर घेतलं आहे. एकाने तर चक्क परदेशामध्ये जाऊन मास्टरचं शिक्षणही घेतलं आहे. पण तरीही पुण्यात आल्यानंतर पुण्याचे ट्रॅफिक, त्याचबरोबर वाढते पेट्रोलचे दर आणि व्यवसाय म्हणून काहीतरी करायची ही जिद्द, या जिद्दीच्या जोरावर त्यांनी पुण्यात स्कूटचा व्यवसाय सुरू केला. तर जाणून घेऊयात त्यांची स्कूटची जर्नी. न वेळ दवडता. चला तर मग भेटूयात अनिरुद्ध आणि अजयला आणि जाणून घेऊयात त्यांची पूर्ण जर्नी. कसं त्यांनी स्कूट स्टार्ट केलं, त्याच्यानंतर कुठले-कुठले अडथळे आले आणि त्याचबरोबर कसं त्यांनी आज एक प्रोटोटाइप आणि एक पॅटर्न सेट केलेला आहे स्कूट या क्षेत्रामध्ये. नमस्कार. 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 तर बेसिकली मला तुमची थोडीशी ओळख हवी आहे आणि आमच्या प्रेक्षकांसाठी आणि मग आपण सुरुवात करूया. बिलकुल बिलकुल. नक्कीच. सो माझं नाव अनिरुद्ध गुंजाळ आहे. मी मेकॅनिकल इंजिनिअरिंग पुण्यातनं केली आहे आणि 2 वर्ष सुरुवातीचे जे काही आपले ऑफिसचे जे दिवस असतात म्हणजे इनिशियल एम्प्लॉयमेंट ते पुण्यातच झालं किर्लोस्करमध्ये. आणि त्यानंतर मग मला अपॉर्च्युनिटी भेटली UK ला जाऊन मास्टर्स करायचं. मग मी मास्टर्स इन ऑटोमोटिव्ह इंजिनिअरिंग केलं. 2019 मध्ये ग्रॅज्युएट झालो विथ मेरिट आणि माझं पूर्ण एज्युकेशन स्कॉलरशिपमध्ये कव्हर झालेलं आहे. आणि मग तेच मग आता EVचं थोडंसं इंडियामध्ये बूम चाललं होतं तर आणि इव्हेंच्युअली आमचा खूप आधीपासूनच प्लॅन होता की ऑटोमोटिव्ह सेक्टरमध्ये आपल्याला काहीतरी करायचं आहे. मग तशी सुरुवात झाली. मग इंडियामध्ये 2020 मध्ये परत आलो आणि जेनेसिस आम्ही फॉर्म केली. येस. हॅलो, माझं नाव अजय मोरे आहे. तर मी मेकॅनिकल इंजिनिअरिंग केली सेम कॉलेज आणि मी ज्युनियर होतो 1 वर्ष त्याचा. तर 2017 मध्ये पासआउट झाल्यानंतर मी पण जॉब सुरू केला. तर सुरुवातीचे काही वेळ मी प्रोडक्शनमध्ये काम केलं, त्यानंतर काही वेळ डिझाईनमध्ये काम केलं. नक्कीच आपल्याला ती स्टोरी जाणून घ्यायची आहे. त्याच्यात काही Yes. वाद नाही. आणि मग ज्यावेळेस आला रिटर्न, आमचं आधीच खूप आधी ठरलेलं की आपल्याला असं करायचं आहे. आणि मग आम्ही त्यावरती काम चालू केलं स्कूटवरती. त्याच्यानंतर तुमच्यासोबत गप्पा मारताना जर तुमच्या इंट्रोडक्शन तू सांगितलंस की यू आर द टॉपर ऑर समथिंग. नाही टॉपर आहे. ओके. मला ती फक्त तो opportunity भेटली. फुल स्कॉलरशिप वरती गेला होता तो. ओके. असं मला असं होतं की ते असतं ना, असं म्हणतात की बॅक बेंचर्स लोकांचं जे बॅक असतात की ते लोक काहीतरी करतात, तर हा. त्याला तुम्ही कुठेतरी ब्रेक केलं बेसिकली त्या सेगमेंटला. तर त्याबद्दल काय सांगशील थोडस? म्हणजे त्याबद्दल बोलायला गेलं तर इट्स ऑल अबाउट म्हणजे आपण असं म्हणू शकतो की तुमची जिद्द जी असते, आपण जे म्हणतो की करायच्यात काही गोष्टी ज्या तुम्ही आवडतात, ज्या गोष्टी करायला, तर तुम्ही फर्स्ट बेंचर असा किंवा बॅक बेंचर असा, तुम्हाला ती गोष्ट आवडत असेल तर यू अचीव इट. त्यासाठी मग आपण जेवढी मेहनत घेऊ शकतो, जेवढा स्ट्रगल करू शकतो, एफर्ट्स टाकू शकतो, तर इट इव्हेंच्युअली वर्क्स आउट. त्याच सो ते कमिंग टू द युअर बेसिक, म्हणजे आपण ज्याच्यासाठी मला तुमची स्कूटची जर्नी जाणून घ्यायची आहे. ओके. तर सगळ्यात महत्वाचं असं मला वाटतं की तो थॉट कधी आला आणि हाऊ तो ग्रो झाला. म्हणजे कारण असं असतं की थॉट तुमच्याकडे खूप सारे येतात, पण त्यातला एखादाच तुम्ही त्याच्या पाठीमागे लागून त्याला ग्रो करता. तर तो कसा प्रोसेस होती बेसिकली? आता त्याच्या मागे पण एक स्टोरी आहे. इट्स असं नाही की आम्ही कंपनी फॉर्म केली आणि आम्ही स्कूटवरतीच काम करायला लागलो. त्याच्यामध्ये पण बरेच सारे अप्स अँड डाऊन्स होते. बरेच सारे प्रोजेक्ट्स आम्ही स्टार्ट केले. बरेच सारे प्रोजेक्ट्स आम्ही एंड पर्यंत घेऊन गेलो. बट आम्हाला कळालं की आता हे आपण इम्प्लिमेंट नाही करू शकत. असं बराच वेळा झालं होतं. आता सुरुवातीचा प्रोजेक्ट आम्ही स्टार्ट केला 2020 मध्ये. तर त्याच्यामध्ये आम्ही कम्युटर बाईक डिझाईन करत होतो. कम्युटर बाईक म्हणजे आपल्या ज्या 200-250 cc सेगमेंटच्या ज्या गाड्या असतात, तर त्याच पॉवरमध्ये आपल्याला इलेक्ट्रिक व्हेकल्स बनवायच्या आहेत. तर मग आम्ही सुरुवात त्याच्यापासून केली. मग सुरुवात अशी झाली की आम्ही टीम असेंबल केली. MIT मधनं आम्ही इंटर्न्स हायर केले. अजयनी मग ती जर्नी त्याची सुरू केली. तो सांगेल त्याची पॉवर ट्रेनची जर्नी. मग अजय कम्स विथ सर्टन स्पेसिफिक म्हणजे एक्सपर्टीज विच इज पॉवर ट्रेन. माझं डिझाईनमध्ये थोडंसं इन्क्लिनेशन आहे, तर त्यामुळे मग आम्ही त्या कॉम्बिनेशन करून आम्ही पुढे जातो. तर मग पहिलं आम्ही कम्प्युटर बाईकवरती स्टार्ट केला. मला कम्प्युटर बाईकवरतीच फोकस करायचं होतं. मग जवळजवळ आम्ही त्यावरती 1.5 वर्ष काम केलं. मग आता त्याच्यामध्ये कसं झालं की सुरुवातीला जाणून घेतलं की बाबा आपल्याला मोटर्स कुठल्या यूज करायच्या आहेत, त्यात सिस्टम्स कुठल्या जाणार आहेत, आपल्याला अजून काय काय डेव्हलप करायला लागू शकतं आपल्याकडनी. मग तेच मग आम्ही डिझाईन्सनी सुरुवात केली. मग डिझाईन्स जसे जसे कम्प्लीट होत गेले, तसं तसं इंजिनिअरिंग डिझाईन्स पण बनायला लागले, इंजिनिअरिंग सिस्टम्स बनायला लागले.
मग त्या ड्युरेशनमध्ये आम्ही 2 व्हेइकल डिझाइन केल्या ग्राउंड अप, आणि तो कोरोनाचा पिरियड होता. म्हणजे आम्ही सुरुवात जेव्हा केली तेव्हा आम्हाला असं वाटलं नव्हतं की असं कोरोना येईल आणि सगळं डिस्टर्ब होऊन जाईल. आणि मेन म्हणजे कसं असतं, कुठलाही प्रोडक्ट डेव्हलप करायचं असेल तर डिझाईन हा थोडा सेकंडरी पार्ट असतो. पहिलं तुम्ही ती सिस्टम डिझाईन करता, की ते चालवून बघता, त्याचं टेक्निकल बघता की केवढं चालू शकतं, जे काही फेलियर्स येतात ते टेक्निकल, आणि मग हळूहळू त्याच्यामध्ये आपण मग डिझाईन एलिमेंट्स ऍड करत जातो. मग आम्ही इव्हेंच्युअली प्रोटोटायपिंग पासून सुरुवात करणार होतो, बट कोरोना झाला त्यामुळे आम्हाला काही पार्ट्सच सोर्स करता नाही आले. इव्हेंच्युअली आम्ही ज्या गोष्टी ऑर्डर केल्या होत्या, इंटरनॅशनल इम्पोर्ट केले होते आम्ही, मोटर्स वगैरे, त्या आम्हाला कधी भेटल्याच नाही. मग त्याच्याच कस्टम मध्ये इकडे तिकडे कुठे गेल्या त्यांचं त्यांना माहितीच नाही, आयडियाच नाही त्याचा. मग बराच तो सुरुवातीला लॉस झाला, पण वी डिडंट गिव्ह अप देअर. मग आम्ही विचार केला की ठीक आहे, हा वाला पार्ट नाही आपल्याकडे, लेट्स स्टार्ट विथ द डिझाईन्स. मग आम्ही डिझाईन्स वरती पार्ट केला, आणि इट वॉज ऍक्च्युअली अ गुड सीन, आणि एक चांगला एक्सपिरियन्स होता. मग त्या पिरियडमध्ये आम्ही 2 व्हेइकल डिझाईन केल्या, एक कम्प्युटर बाईक डिझाईन केली, एक स्पोर्ट्स बाईक डिझाईन केली, आणि ऑल इलेक्ट्रिक, कम्प्लिटली इलेक्ट्रिक. आणि मग जसं जसं आम्ही पुढे जात गेलो आम्हाला कळत गेलं की ह्याला जर आपल्याला ऍक्च्युअल मध्ये बनवायचं असेल तर खूप सारे पैसे लागणार. खूप सारे पैसे, म्हणजे त्याला असं एक 5-10 लाख रुपयामध्ये गोष्ट होणार नाही, त्याला करोडोमध्ये रुपये लागतात, इव्हन डेव्हलपमेंटसाठी सुद्धा. बट इव्हेंच्युअली आमच्याकडे टीम एवढी चांगली होती, अजय पण त्याची टीम व्यवस्थित मॅनेज करत होतो, की आम्ही ज्या काही गोष्टी लागतात त्या आम्ही कम्प्युटरमध्ये, CAD मध्ये जेवढं काही करता आलं आम्ही ते केलं. आणि मग एक असा पॉइंट आला की तेव्हा असं होणार होतं की इधर हा प्रोजेक्ट आपल्याला पुढे घेऊन जायचा काही करून, नाही तर मग आपल्याला कंपनीसाठी एक रेव्हेन्यू जनरेट करायला लागणार. मग कंपनीसाठी रेव्हेन्यू जनरेट करायचं म्हणजे कुठला तरी प्रोडक्ट आणायला लागणार. तेव्हा असं आम्ही थोडं ब्रेन स्टॉर्मिंग करायला लागलो की EVs मध्ये आपण काय करू शकतो. रिक्षाज वगैरे नाही आणू शकत, बिकॉज सेम थिंग की डेव्हलपमेंट कॉस्ट. सायकल मध्ये आलो तर इव्हेंच्युअली त्याच्यामध्ये पण प्लेयर्स बरेच आहेत. सायकल, इलेक्ट्रिक सायकल लोक बनवणारी हिरो कंपनी झाली, किंवा अशा बऱ्याच इम्पोर्टेड कंपनीज आहेत ज्या आणून ते इलेक्ट्रिक सायकल्स विकतात. मग त्याच्यामध्ये पण आपल्याला स्कोप नव्हता. मग आम्ही त्याबद्दल विचार करायला लागलो, थोडा ब्रेन स्टॉर्मिंग करायला लागलो. मग असं करता करता मग तेव्हा विचार आला की मायक्रो मोबिलिटी किंवा लास्ट माइल कनेक्टिव्हिटी आपल्याकडे नाही आहे. मग त्या स्पेसिफिक रिक्वायरमेंटसाठी आपण काय व्हेइकल आणू शकतो, तर तिथे मग स्कूट आला. मग त्याच्यावरतीच मग सुरुवातीला तेच झालं की मग स्कूट आली. मग स्कूटवरती आम्ही ब्रेन स्टॉर्मिंग करायला लागलो की आपल्याकडे इथे अजून का नाहीये. तर अजयने एक चांगला पॉइंट काढला होता कॉस्टचा. तर सांग ना, कॉस्टवाला. आपण जर बघितलं आता ज्या काही मार्केटमध्ये स्कूट आहेत तर त्या बाहेरून इम्पोर्ट केल्या जातात आणि त्याची कॉस्ट भयानक जाते. म्हणजे आता आपण ज्या प्राइसमध्ये विकतो त्याच्या ऑलमोस्ट 2 टाइम्स वगैरे कॉस्ट जाते त्याची. प्लस ते इंडियन रोडसाठी काही गोष्टी सुटेबल नाही आहेत, काही स्कूट आहेत त्या. कारण की म्हणजे ते तिकडच्या कंडिशनप्रमाणे त्यांनी बनवलेले आहेत. मग तो एक पॉईंट होता. मग आम्ही डिझाईन ज्यावेळेस करायला घेतली स्कूट तर त्यावेळेस आम्ही हे सगळे पॉईंट कन्सिडर केले की एक्झिस्टिंग ज्या आहेत प्लेयर्स तर त्यांच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स येत आहेत. आपले इंडियन रोड कंडिशन्स कशा आहेत आणि त्याला आणखी बेटर कसं बनवू शकतो आणि त्याला अफोर्डेबल कसं बनवू शकतो स्कूटला. तर या सगळ्यांचा विचार करून डिझाईन बनवलं त्याचं. मग त्याचं ॲनालिसिस केलं. पहिला प्रोटोटाईप बनवला. पहिला प्रोटोटाईप बनवताना पण बरेच सारे प्रॉब्लेम्स आले. तेच ऍक्च्युअली ट्राय करायला. कारण कसं असतं, बेसिकली असं असतं, मी मेकॅनिकल इंजिनिअरिंग आहे. एज्युकेशनचा पार्ट म्हणून मी CAD शिकलोय सपोज. थोडंसं आवड म्हणून तुझ्यासारखं थोडंसं एक्स्ट्रा शिकलो किंवा थोडंसं एक्स्ट्रा काहीतरी गोष्टी केल्या. म्हणजे कधी शिपचं मॉडेल बनव, कधी विमान बनव. ओके, तिथपर्यंत जर्नी स्टॉप झाली माझी. देन आय स्टार्टेड लाईक अ जॉब. ओके, जॉब करतोय त्याच्यासाठी एकदम भारी डिझाईन बनवून देतोय, त्याच्यात काहीच वाद नाहीये. पण मग ते स्वतःसाठी ज्यावेळेस बनवायची वेळ येते मग त्यावेळेस ते सगळे प्रॉब्लेम्स असतात ते कसे तुम्ही हँडल करता ते खूप महत्वाचं मला वाटतं. बिलकुल. तर आता आमची जर्नी स्टार्ट होते 2015 पासून, माझी आणि अजयची. ज्युनियर होता आणि बट असं कधीच नव्हतं की अरे काय चाललंय, आणि आमचे बेसिकली थॉट्स मॅच झाले, आमची एनर्जी मॅच झाली, त्यामुळे आम्ही आता एकत्रित आहोत. तर आम्ही 2015 मध्ये एक SAE बहा म्हणून एक आपली कॉम्पिटिशन असायची इंजिनिअरिंग स्टुडंटची. त्यामध्ये आपण व्हेइकल तयार करायचो, ग्राउंड अप सगळ्या गोष्टी. तर आमच्या 25 लोकांच्या टीम मधनं 5 लोक त्यात काम करणारी होती, बाकी 20 लोक अशीच कॉलेजमध्ये एक्झॅक्टली की. आणि
काय करणार ना, ती गाडी बनवायची 6 लाख रुपयाचा खर्च आहे, 5 लोक तर बनवू नाही शकणार, आपल्याला 25 लोकांची टीम पाहिजे. तर बाकीचे जे लोक होती ते कामं करायची, बट टेक्निकल ज्या काही गोष्टी आहेत जिथे आम्ही 18-18, 20-20 तास त्या गाडीवरती घालवलं, तर ते शेवटी 5 लोकांवरती असं. तर त्याच्यामध्ये आम्ही दोघं होतो. मग इव्हेंच्युअली मग असं बऱ्याच वेळा व्हायचं की आम्ही बसलोय तिथे, टेक्निकली गोष्टी आम्ही बघतोय की अरे हे चुकतंय. मग तिथे आपण त्याला करेक्ट करतोय, मग ते परत चुकतंय, आपण करेक्ट करतोय. बेसिकली मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा तोच तर आहे की आपण इटरेशन्स बनवत जातो. आपल्याला जर त्या गोष्टी पटल्या नाही, फेलियर होत असेल कुठे, तर वी मेक दोज थिंग्स. आणि मग त्याच गोष्टी जीवनात पण आम्ही इम्प्लिमेंट केल्या की कुठे फेलियर्स होतात तर वी डोंट स्टॉप देअर. यू कम अप विथ अ बेटर इटरेशन आणि गो अहेड. मग काय जे काय असेल कुठे चुकतात तर आपण ते करताय. सेकंड ऑफ ऑल मग तिथनं आमचा एक्सपिरियन्स स्टार्ट झाला. मग आमचं पहिलं बिझनेस होता गिअरबॉक्स डिझाईनचा. गिअरबॉक्स डिझाईन आणि कंपोनंट डिझाईन. तर अजय गिअरबॉक्स बनवायचा त्या गाड्यांसाठी, मी बाकीचे कंपोनंट्स बनवायचो. मग मी आता जसं आपलं बोलणं झालं की मला बोलता येतं, मला कन्व्हिन्स करता येतं लोकांना. तर मग मी बाकी कॉलेजेसला अप्रोच करायचो की अरे आमच्याकडे हे कंपोनंट्स आहेत, तर आता हे बोलायची कामं करायचं तर मी करायचो, टेक्निकल कामं अजय करायचं. ऑर्डर्स तुम्ही ऑलरेडी डिसाईड केलं होतं की थोडंसं सॉफ्ट स्किल माझ्याकडे आहे तर मी हे कर, तुझ्याकडे हे स्किल आहे तर तू हे कर, बिलकुल, इट बिलकुल. विल बी बॅलन्स. इट विल बी बॅलन्स्ड आउट. हा, मग तसं मग आमचं ऍक्च्युअल जर्नी सुरू झाली. तो आमचा पहिला व्हेंचर होता. तर मग भारतामधले कमीत कमी 5 कॉलेजेसला आम्ही सलग 2 वर्ष गिअरबॉक्सेस, हब्स अँड नकल्स, जे काही कंपोनंट्स लागायचे या कॉम्पिटिशन, ऑटोमोबाईल रिलेटेड जे काही कंपोनंट्स असतात ते सगळे आम्ही प्रोव्हाइड करायचो. त्यातनं मग बऱ्याच सारे पैसे यायचे. मग ते आम्ही वेगवेगळे experience पण मिळाले. बरेच सारे पैसे येऊ शकतात तुम्हाला. त्याकडे फोकस केलं तर. येस. मग तो एक चांगला एक्सपिरियन्स होता. मग तिथनं आम्हाला कळालं की अरे हे जर आपण मोठ्या स्केलवर केलो तर 2 गोष्टी याच्यातनं आपण करू शकतो. एक की आपल्याला ज्या गोष्टी आवडतात आपण त्या करतोय, आणि ही जी गोष्ट आहे ती आपले बिल्स पे करतात. दिस इज बेसिकली आपल्या ज्या काही मॉनिटरी डिमांड्स आहेत तर ह्याच्यातनं आपल्याला सपोर्ट होतात. Somewhere you are trying to become a financial independent. येस. मग ते आम्हाला तेव्हा कळालं नाही, बट आम्हाला ती एक डिरेक्शन भेटली की आपण या गोष्टी करू शकतो. आणि मग इव्हेंच्युअली मग त्यानंतर मग स्कूटवरती आपण जेव्हा काम करायला लागलो, तर पहिलं तर असं होतं की आपल्याला ह्याला लाईट वेट बनवायचं. मग आपण अल्युमिनियमचा यूज केला, त्यामध्ये फॅब्रिकेशन यूज केला. अरे खूप पैसे गेले त्यामध्ये, म्हणजे कमीत कमी नाही म्हटलं तर ते 1.5 लाख रुपयाचे आम्ही त्या प्रोटोटायपिंग मध्ये टाकले. फर्स्ट प्रोटोटाइप सगळ्यात जास्त सगळ्यात प्रोटोटाइपचं expensive. नाव काढले स्पेसिफिकली. हा. तर मला विचारायचं हा. कसं असतं, एखादी सपोज मला टाटाची गाडी बनवायची आहे, तर असं होत नाही की मी आज डिझायनर जो आहे माझा डिझाईन इंजिनियर, त्याने डिझाईन दिलं, मी प्रोडक्शन वाला किंवा मॅन्युफॅक्चररला दिलं आणि त्याने मला गाडी दिली आणि इट्स कम्प्लीट ओके पॅकेज, असं कधीच होत नाही. कधीच होत नाही. तर तसे तुमचे किती फेल्युअर्स गेले आणि कुठल्या फेल्युअर्स नंतर म्हणजे तुम्हाला जाणवलं की नाही दिस इज द प्रोडक्ट विच वी आर गोइंग टू लॉन्च इट? येस, आय थिंक पहिल्याच प्रोटोटाईप नंतर आम्हाला कळालं की दिस इज व्हॉट वी वॉन्ट टू डू. तो पहिला पहिल्या प्रोटोटाईप मध्ये आम्ही इतके सारे पैसे स्पेंड केले, इतका सारा टाइम स्पेंड केला, ते आम्हाला त्यातनं कळालं की बाबा हे चालणार नाहीये. ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याला काहीतरी करायला लागेल. प्रोडक्टचा यूज केस सेम आहे आपला, की लास्ट माइल कनेक्टिव्हिटीसाठी आपण एक प्रोडक्ट बनवतो, तर आपण अजून काय बेटर करू शकतो. तर आम्ही पहिला जो प्रोटोटाईप बनवला त्यामध्ये चेन ड्राईव्ह टाकली, मोठी मोटर टाकली आहे, डिस्क ब्रेक आम्ही स्वतःच बनवतोय, पूर्ण अल्युमिनियम बॉडी आहे. इट्स नॉट नीडेड. आणि एंड ऑफ द डे आपण तेच करतोय जे बाहेरच्या देशातनं लोक येऊन इथे विकतात. तर ते तिथे आम्हाला कळालं की हे या गोष्टी होणार नाहीयेत, आपल्याला याला अफोर्डेबल डिरेक्शन मध्ये घेऊन जावं. मग सेकंड प्रोटोटाईपच्या वेळेस आम्ही बसलोय, कसं व्यवस्थित बसलो, एक आठवडाभर आम्ही डिस्कस केलं की बाबा काय करताय, कसं करताय. मग तिथे आम्हाला बहाचा एक्सपिरियन्स आला. तिथे आम्हाला कळालं की आपल्याला कुठल्याही गोष्टींसाठी जास्त मशिनिंगसाठी आपल्याला पैसे घालवायचे नाही. जेवढं कमीत कमी सिम्पल ठेवू तेवढं आपल्यासाठी चांगलं आहे. कारण एंड ऑफ द डे आपल्याला जर ह्या अफोर्डेबिलिटी मध्ये आपल्याला जर प्रोडक्ट विकायचं आहे, तर या मिनिमम मशिनिंग मध्ये आपण मॅक्सिमम डिझाईन क्वेश्चन कसं अचीव्ह करू शकतो. तर ती बराच ब्रेन स्टॉर्मिंग झाला. म्हणजे इच अँड एव्हरी कॉम्पोनंट वरती आम्ही असं म्हणजे बसून विचार करून 2-3 ऑप्शन की ह्याला बेटर आणखी कसं बनवू शकतो, ह्याला जास्त अफोर्डेबल कसं बनवू शकतो असं. सो या गोष्टींवरती खूप विचार. येस, तर फर्स्ट प्रोटोटाईप नंतर आपण कॉस्ट कटिंगचा विचार केला की आता खूप सारं कॉस्ट कटिंग करायचं प्रोडक्टमध्ये.
खूपच एक्सपेन्सिव्ह झाला होता फर्स्ट प्रोडक्ट, खूपच जास्त. आणि तो अल्युमिनियम मध्ये करून पण तो थोडासा हेवी झाला होता. सो मग आम्ही तुझ्या हसी सांगते की थोडासा नाही बराच बरं झाला. झालं होतं actually. म्हणजे त्यात इतके इटरेशन झाले होते, आम्ही 4 वेळा तोडतोय, 4 वेळा बनवतोय त्याला. हा म्हणजे आम्ही ऑलमोस्ट तो 3 ते 4 वेळा तोडली कम्प्लीट चॅसिस आणि परत बनवली ती. सो म्हणजे रिवर्क पण खूप झालं होतं त्याच्यामध्ये. आणि मग त्यानंतर म्हणजे ठरवलं की म्हणजे आम्ही एक टार्गेट सेट केलं की ह्याच्या आतमध्येच या रेंजमध्येच आपल्याला बसवायचं आहे स्कूल. आणि डिझाईन मग त्याप्रमाणे आम्ही चालू केलं आणि त्याच्या आधी आम्ही बसून इच अँड एव्हरी कॉम्पोनंटवरती ब्रेन स्टॉर्मिंग केलं. दोघं तिघं बसून आणखी काही डिझाईनचे मेंबर आहेत त्यांचा फीडबॅक घेऊन म्हणजे असं ब्रेन स्टॉर्मिंग केलं प्रॉपर की ह्याला आणखी कसं बेस्ट वेने आपण बनवू शकतो. आणि मग त्यानंतरचा जो मॉडेल बनवला आम्ही ॲक्च्युअल जो कॅड मॉडेल बनवला फर्स्टवाला, तर तो लाईट वेट तर होताच, बट तो ॲस्थेटिकली पण आणखी चांगला झाला, Improve झाला. इम्प्रूव्ह झाला तो. प्लस असं होतं की तो त्याच्यात कॉस्ट कटिंग खूप झालं होतं, खूप जास्त कॉस्ट कटिंग आम्ही अचीव्ह केलं होतं. सो त्यानंतर म्हणजे मेन होतं की प्रोडक्शन. आता डिझाईन तर केलं, बट ते ॲक्च्युअल प्रोडक्शनमध्ये पण उतरवलं पाहिजे आपण. राईट. सो मग प्रोडक्शनला काही चॅलेंजेस आले की म्हणजे सुरुवातीला तुम्ही एक कंपोनंट असेल तुम्हाला कोणी एंटरटेन नाही करत फारसं. करेक्ट. हा तिथेच विचारायचं होतं की म्हणजे आता बऱ्याचदा असं होतं ना की तुम्ही एखादं नवीन काहीतरी व्हेंचर घेऊन गेलाय आणि तुम्ही एखाद्या कास्टिंग वाल्याकडे गेलात किंवा साधे पेंटर वाल्याकडे जर गेलात तर त्याचं ऑलरेडी ठरलेला बेस असतो. म्हणजे तुम्ही जे अमाऊंट त्याला पे करणार त्या अमाऊंटनी त्याचं चहा पाण्याचं बिल सुद्धा निघत नाही बघायला गेलं तर. मग तो तुम्हाला किती एंटरटेन करतो पहिली गोष्ट, किंवा बऱ्याच असं हाडतूड सारखी वागणूक मिळते. तर ते एक्सपिरियन्स आलेत का, आणि आले असतील तर ते कसे होते? तर तसं तसं म्हणायला गेलं तर ना, हे आम्हाला कॉलेजच्या वेळेस आले होते. आता मी सांगितलं ना, आम्ही सांगितलं की बहाच्या वेळेसपासून मग मेन तेच होतं की आम्ही जिथनं सुरुवात केली आम्ही त्याच लोकांकडे परत गेलो. ओके. मग ते आम्हाला ओळखायचे बेसिकली, कारण आता 2-3 वर्षापासून त्यांच्याकडे जातोय, सगळी कामं करून घेतोय. तर मग ह्या ज्या काही गोष्टी आल्या, ठीक आहे, त्यांनी प्रीमियम चार्ज केलं थोडं, बट त्यांनी असं कुठे नाही नाही म्हटले. ओके. त्यांनी करून दिल्या ज्या गोष्टी. थोडासा वेळ लागला, थोडा पैसे जास्त लागले सुरुवातीला, बट जो कामं त्यांच्याकडनं करून घेतली ती व्यवस्थित परफेक्ट व्यवस्थित झाली. झाली. कारण काही ठिकाणी असं म्हणजे काही वेळेस असा एक्सपिरियन्स आला की आम्ही काही नवीन ठिकाणी गेलो, स्पेशल पार्ट जे बनवायचे होते असे, तर ते त्यांनी सुरुवातीला एंटरटेन नाही केलं, कारण सिंगल कॉम्पोनंटला कोणी एंटरटेन नाही करणार. तुम्ही मास क्वांटिटी घेऊन या, 100 बनवायचे ते तुम्हाला बनवून देतील. सो मग असं बऱ्याच वेळा झालं की जास्त एंटरटेन नव्हते करत. बट आमचे जे जुने कॉन्टॅक्ट्स होते कॉलेजचे, जसं अनिलनी सांगितलं, बहामध्ये जे जे जिथं आम्ही बनवायचो ना, त्यांनी खूप हेल्प केली म्हणण्यापेक्षा त्यांनी सिंगल क्वांटिटी असून पण त्यांनी एंटरटेन केलं आणि मग त्यांनी बनवून दिले बरेचसे पार्ट्स. त्यानंतर काही परत असे पण प्रॉब्लेम होते की आपल्याला बेंडिंगसाठी प्रॉब्लेम पेंटिंगसाठी बरेच सो प्रॉब्लेम आले. खूप त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असतो. आम्हाला एक जण होता असा मॅन्युफॅक्चरर, सो त्याने आम्हाला कम्प्लीट 1.5 महिना टंगवलं त्याने. ओके. सो आज करून देतो म्हणायचा आणि गायब दुपारनंतर दुपारनंतर डायरेक्ट गायब. गायब. डायरेक्ट काय म्हणजे त्यांना फोन लावला, फोन लागत नाही, काही लागत नाही, आणि आम्ही दोघं लिटरली जाऊन असं थांबायचो तिथे की ठीक आहे, हे म्हटलेत अश्युरन्स देतं ना की अरे तुम कल आओ ना, तुमको देता हूं करके, असं 100% हा. 100% तुला दिलंच म्हणून 100% म्हणजे हे मला फक्त हे माझं 5 मिनिटाचं काम आहे, तुम्ही उद्या या, दुपारनंतर आपण करू. हा आणि आता हे म्हणजे दुपारनंतर म्हणजे ती दुपार कधी आलीच नाही खूप वेळपर्यंत. हे सो खूप वेळ गेला त्याच्यामध्ये. मग एक दिवस तर असा आला की म्हणलं नाही आता तिथून यायचंच नाही, किती का उशीर होईल. आम्ही त्याच्या शॉपवरती गेलो, आम्ही फोन करतोय, नंतर 5 मिनिटात येतोय. ठीक आहे तुम्ही जावा म्हणलं, मी करून ठेवतो, आज नक्की करून ठेवतो. तरीही काही आम्ही म्हणलं की नाही, आम्ही नाहीच जाणारच नाही म्हणलं तुम्ही आल्याशिवाय. सो असं झालं आणि मग आम्हाला आठवतंय ते रात्री 10 वाजता आले जवळपास. आम्ही तोपर्यंत शॉपमध्येच होतो त्यांच्या. मग तिथून मग ते बोलले की आता लेट झालंय खूप, सो तुम्ही उद्या या, मी उद्या नक्की करून देतो. म्हणले की नाही, आम्हाला एक तर ते आजच पाहिजे, नाही तर आम्ही आज मटेरियल घेऊन जाणार आणि तुम्ही आम्हाला म्हणजे शब्द दिला होता की तुम्ही आज करणार, त्यामुळे तुम्ही आज हे केलंच पाहिजे. सो रात्री 11:30 वाजता त्यांनी चालू केलं. प्रेशर केलं म्हणून चालू केलं. सो पहिल्या 1-2 याच्यामध्ये तर तो पार्ट ब्रेक झाला, म्हणजे त्यांच्यासाठी तो फर्स्ट टाइमच होतं ते. सो असं करत करत जवळपास रात्री 12-12:15 त्यांनी तो फर्स्ट चॅसिस जी होती ट्यूब बेंडिंग वाली ती त्यांनी कम्प्लीट केली आणि त्यानंतर बाकीच्या गोष्टी मग त्यांनी केल्या. सो
असं बऱ्याच वेळा झालं की काही काही गोष्टींसाठी आम्हाला खूप म्हणजे पेशन्स ठेवावं लागले. नक्कीच, नक्कीच. तेव्हा ओके. कुठं जाऊन मग तो पहिला जो होता म्हणजे प्रोटोटाइप नंतर जो ॲक्चुअल मॉडेल होता, हं. जो आत्ताचा जो एक्झिस्टिंग आहे, तो वाला बनला. आणि तो एवढा लाईट वेट बनला, ऑलमोस्ट तो 14 केजी 14 किलो 14 किलोचा तो बनवलाय. आणि म्हणजे तो खूप पोर्टेबल आहे. कोणी इझिली कॅरी करू शकतं 14 केजी म्हणजे. नाही, पण एक स्टडी असतं म्हणजे जसं तू बोललास ब्रेन स्टॉर्मिंग केलं. तर ब्रेन स्टॉर्मिंग मध्ये कुठल्या गोष्टी तुम्ही केल्यात ब्रेन स्टॉर्मिंग मध्ये? कारण प्रॉडक्ट लॉन्च करायचंय, पुण्यासारख्या सिटीत लॉन्च करायचंय, जिकडे जितका पॉझिटिव्ह रिस्पॉन्स असतो तितकाच निगेटिव्ह असेल डेफिनेटली. आणि त्याच्यापेक्षा मला दुसरं हे विचारायचंय की अनालिसिस बेसिकली 2 पार्ट असतात जर तुम्ही मेकॅनिकल मध्ये गेलो. एक तर फिजिकल आणि एक एन्व्हायरमेंटल वाला. म्हणजे फिजिकल मध्ये रोड्स आणि अदर सराउंडिंग्स आणि ते सगळं, आणि एन्व्हायरमेंट मध्ये तुमचं जसं टेम्परेचर आहे किंवा तुम्ही ते मॅन्युफॅक्चर करू शकता त्या सिटीमध्ये, तर त्याच्यात कसं काय तुम्ही गोष्टी केल्यात? पहिला वाला जो पार्ट होता त्याच्यामध्ये आपल्याला अनालाइज करायचं होतं की पुण्यामध्ये आपण जर लॉन्च करणार तर हे कोण बाय करणार आहे. Okay. तर तो जो मार्केट अनालिसिस होता दॅट वॉज म्हणजे त्याला ते समजायला मला थोडासा वेळ लागला, कारण त्याच्यावरनच आम्हाला स्कूट ही आयडिया आली. तर सुरुवातीला जसं आपण बघितलं की लास्ट माइल कनेक्टिव्हिटीसाठी आपल्याकडे काहीच नव्हतं. आपल्याकडे एवढे मोठे मोठे कॅम्पसेस आहेत, म्हणजे नांदेड सिटी म्हटलं एवढा मोठा कॅम्पस आहे, परत IT कंपनीज बघितल्या आपल्या, खूप मोठे प्रोजेक्ट्स आहेत. आणि तिथे तिथे कसं होतं की लोकांच्या भल्या मोठ्या बिल्डिंग्स आहेत, त्यांना जर काही सामान घ्यायचं असेल, काय करायचं असेल, त्यांना कॉन्स्टंटली खाली येऊन तुमच्या सिटी सेंटर पर्यंत जा आणि तिथनं परत यावं आणि वरती जावं. तर त्या ड्युरेशन मध्ये माणूस खूप सारं पेट्रोल युज करतो, खूप सारं बरंच सारं पेट्रोल युज होतं. अपार्ट फ्रॉम दॅट जे आपण म्हणतो की पुणे ग्रीन सिटी आहे, तर त्याच्या डिरेक्शन मध्ये काही स्टेप्स घेतलेच जात नाहीत. तर मग तिथे हा विचार केला की ओके, आपलं टार्गेट मार्केट हे मोठे सिटीज ज्या आपल्याकडे बनतात, मोठे टाउनशिप्स आहेत. अपार्ट फ्रॉम दॅट मोठे मोठे गेटेड कम्युनिटीज आहेत. जसं आमचा पहिला कस्टमर होतं सिन सोसायटीमध्ये. तर आता ती केवढी मोठी प्रीमियम सोसायटी, म्हणजे औंधमध्ये दी बेस्ट प्रीमियम सोसायटी इन पुणे, वन ऑफ द बेस्ट सोसायटीज. त्यांना पण A to B कनेक्ट करायचं असेल त्यांच्याच कॅम्पसमध्ये किंवा काय, दे आर स्टील युजिंग देअर कार्स अँड बाईक्स. आणि चालायचं म्हटलं तर तिथे 15-20 मिनिटं लागणार पोहोचायला. तर आतमध्ये तर रिक्षाच नाही आहेत. मग काय करू शकतो? तर आम्ही हा पण एक अप्रोच बघितला की मोठे गेटेड कम्युनिटीज इज वन ऑफ द फर्स्ट टार्गेट. सेकंड मार्केट आहे की जे यंग जनरेशन्स आहेत, म्हणजे आता त्याच्यामध्ये पण आपले 2 टाइप्स आहेत. एक तर आहेत की जे स्कूलमध्ये आहेत, म्हणजे 14 वर्षाच्या पुढची मुलं, आणि यंग अडल्ट्स आहेत, म्हणजे जसे आपल्यासारखे लोक जे IT कंपनीज मध्ये वगैरे काम करतात, त्यांना थोडंसं फिजिक्स पण मेंटेन करायचं असतं, पण चालायचं पण नसतं, आणि त्यांना कूल पण एक कूल फॅक्टर पाहिजे. फुल फॅक्टर हवा असतो. आता कूल फॅक्टर पाहिजे तर मग काय असं, तर आता बाईक्स आहेत आणि बाकीच्या काही कार्स आहेत. आणि अपार्ट फ्रॉम दॅट दिस इज वन ऑफ द कूल कम्युट्स विच यू कॅन गो. कारण ही जर तुम्ही रोडवर घेऊन जायला लागले, 10 लोक विचारणार आहे क्या है, मेरे को चलाने दो. कारण आम्हाला एक्सपिरियन्स आला की आम्ही जेव्हा प्रोटोटायपिंगचं टेस्टिंग करत होतो, तर 10 लोक थांबायचे की अरे हे काय, कुठे, त्यांना क्युरियोसिटी होती की काय. कारण हा प्रोडक्ट खूप एक्सटेन्सिव्हली यूज होतो युरोपियन कंट्रीजमध्ये, US मध्ये, कारण तिथे आहे क्लास माइल कनेक्टिव्हिटीचा. तर मग तोच आपल्याला इथे घेऊन यायचा आहे, म्हणजे घेऊन आलोच आहे. आता वी हॅव लॉन्च द प्रोडक्ट ऑलरेडी, वी आर डुईंग गुड. मग तो एक मार्केट आम्हाला कळाला की यंग अडल्ट्स, किड्स आणि गेटेड कम्युनिटीज. आणि अपार्ट फ्रॉम दॅट आता रिसेंटली आम्हाला मोठी जी मॅन्युफॅक्चरिंग प्लांट्स आहे, जसं टाटा झालं किंवा हे असे बरेच सारे मोठे इन्फोसिसचा कॅम्पस आहे, जे मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स किंवा इंडस्ट्रियल IT हब्स आहेत. तर तिथे पण हा प्रोडक्ट यूज होऊ शकतो, कारण इंटरनल कम्युटसाठी तिथे मोठ्या मोठ्या कंपनीजमध्ये अजूनही गोल्फ कार्ट्स यूज होतात, त्यांच्या पेट्रोलवाल्या गाड्या यूज होतात. म्हणजे A to B जायचंय, 1 किलोमीटरच्या वरती डिस्टन्स नाहीये ते का फ्युल का यूज करता एवढं जास्त, इट इज नॉट निडेड. त्याच्यापेक्षा ह्या गाड्या इकॉनॉमिकल आहेत. 20 पैसे पर किलोमीटरचा तुम्हाला चार्ज पडत असेल, पूर्ण गाडीचं जर 20 पैसे पर किलोमीटर चार्ज पडत असेल, तर इट इज ऑलवेज कन्व्हिनियंट, अफोर्डेबल दॅन एनी अदर व्हेकल्स. हे सगळं आहे शॉर्ट कमेंटसाठी. पण ह्याचे जे रेफरन्स बोलतो आपण, म्हणजे डेटा रेफरन्सेस किंवा ते जसं तू बोललास की युरोपियन कंट्रीज मध्ये आहेत गोष्टी अवेलेबल, मग तिकडून तू काही रेफरन्सेस कलेक्ट केले होतेस का? किंवा जसं बोलतो ना आपण रिसर्च अनालिसिस जे आहे, तर ते तिकडून काही कलेक्ट केलं होतं का? ऍब्सोल्युटली. कसं? येस. तर मी जेव्हा UK मध्ये होतो, तर माझा पहिला सब्जेक्ट होता प्रोजेक्ट मॅनेजमेंट, पहिल्या सेमिस्टरचा. तर त्या प्रोजेक्ट मॅनेजमेंटमध्ये
एक एक आमचं आपण काय बोलू शकतो, एक सिनॉप्सिस और एक असाइनमेंट होती, ज्याच्यामध्ये तुम्हाला ग्राउंडपासून एक प्रोजेक्ट बनवायचा आणि तो तुम्हाला इम्प्लिमेंट करायचा. म्हणजे हे सगळं व्हर्च्युअली हा, होणार, बरोबर. बट तुम्हाला ते करायचं आहे. मग त्याच्यामध्ये हा कन्सेप्ट मला पण तिथे सुचला होता, की युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसमध्ये आपल्याकडे अजून फक्त सायकल्स आहेत. वाय नॉट इलेक्ट्रिक किक स्कूटर्स? हम्म. कारण सगळे स्टुडंट सायकल नाही चालवत. सगळ्यांना चालायचं नाहीये. सगळ्यांना काही काही लोकांना कम्यूट लागतात. इझी कम्यूट्स लागतात. सो वाय नॉट दिस? Correct. तर मग तो रिसर्च करताना मी बऱ्याच सारं बघितलं, की बरेच सारे कंपनीज आहेत, ते या किक स्कूटर्स कशा घेऊन आल्यात, काय घेऊन आल्यात, त्याच्या मागचा डेटा काय. डेटा इन द सेन्स तोच आहे, की this are meant for commutes where walking is too much, but hiring a car or a cab is too expensive. Okay. तर मग हा डेटा आम्ही त्याच्यामधनं घेतला होता. अपार्ट फ्रॉम दॅट मी आय थिंक 2019 सप्टेंबरमध्ये फ्रान्समध्ये होतो, आणि तिथे पण ह्या बाईक्स खूप साऱ्या एक्सटेन्सिव्हली पॉईंट टू पॉईंट मध्ये ठेवल्या होत्या. म्हणजे तुम्ही ह्या बाईक्स रेंट करू शकता जर तुम्हाला कुठे फिरायचं असेल. आता युरोपमध्ये कॅब्स आर सो एक्सपेन्सिव्ह, म्हणजे मला इथनं एक 2 किलोमीटर जायचं असेल तर मी त्याला 400-500 रुपये देईल, म्हणजे हा. अराउंड 10 युरोज आणि आज वगैरे पुण्यातही आरामात जातात. जवळपास तसंच झालं. ओला, Almost उबर, exactly. बँगलोर बँगलोर पण example. Super युरोप नाही म्हणू शकत, पुण्यातही तेच पुण्यात एक्झॅक्टली situation आहे. तेच झालंय. म्हणजे जवळपास. पुणे इज अनदर फ्रान्स, यू कॅन कॉल इट, इन Correct. टर्म्स ऑफ हायरिंग ओला, कॅब. other things. तर मग तिथे त्यांनी हे टुरिस्टसाठी एक अट्रॅक्शन पण होतं, आणि कन्व्हिनियंट आपण जे म्हणतो ना, कन्व्हिनियंट कम्यूट, तर त्यासाठी ह्या व्हेकल्स पण ठेवल्या होत्या. आणि तू जसं बोललास की सायकल वर्सेस स्कूट, ह्याचं जर कम्पॅरिझन करायचं असेल, तू बऱ्याचदा बोलतो ना सायकल सायकल जी सगळ्या ट्रेडिशनल लोकांना माहिती आहे, फिट ठेवते माणसाला, त्याच्यानंतर खूप स्वस्तात येते, म्हणजे घ्याल तशी 2000 पासून ते 15-20 पर्यंत जाते. करेक्ट. आणि त्याच्यात आजकाल कंपनीने खूप सारे नवीन व्हरायटीज मॉडेल आणले. मग हे सगळं असताना समोरचा जो बायर आहे तो का स्कूट प्रेफर करेल? अजून कुठले युएसपी जे तुम्ही आहेत तुमच्या स्कूट मध्ये की जेणेकरून तो प्रेफर करेल? बिकॉज जर तुमच्याकडे युएसपी नसेल प्रोडक्ट मध्ये तर इट विल बी आहे मार्केट लिस्टेड प्रोडक्ट, पण कोणी बाय नाही करत. तर काय असं आहे? तर सगळ्यात ह्याचा मेन युएसपी आहे, की आपण बोलतो पोर्टेबिलिटी. आता सायकल आपण जर म्हटलं तर सायकल एका पॉइंट नंतर म्हणजे स्टुडंट्स वापरतात, आणि त्याच्या पुढे म्हणजे 15 वर्षाचे जे काही वरचे लोक आहेत ते फिटनेससाठी वापरतात. तर त्याचा ऍक्च्युअल युज केस 15 वर्षाच्या पोरांपर्यंतच आहे सायकलचा, असं मला वाटतं. आणि म्हणजे आता आपलंच बघा, म्हणजे आता आपल्याला जर कुठे जायचं असेल तर आपण काय करणार, सायकल थोडी घेऊन जाणार, आपण बाईक वापरणार आहे. कारण वी आर नॉट इन दॅट स्टेज की सायकल घेऊन जायचंय कारण मला फिट राहायचं, मी जिमला जाईल. आणि जर मला कम्यूट करायचं असेल कुठे, तर आय नीड समथिंग मोटराइज्ड, कारण आपली बाकीच्या गोष्टींमध्ये बरीच सारी एनर्जी जाते, म्हणजे ऑफिसला जायचं म्हणा किंवा बाकीच्या गोष्टींमध्ये. तर दिस कुड कम इन टू दॅट पिक्चर. आता युएसपीचं पोर्टेबिलिटी मी असं यासाठी मेन्शन केलं, कारण सायकल तुम्ही सगळीकडे घेऊन जाऊ शकत नाही. आता जर मला मेट्रोमध्ये जायचं असेल, आता आपल्याकडे पुण्यामध्ये मेट्रो येतात, सगळीकडे कनेक्टिव्हिटी, म्हणजे बाय डिसेंबर 2023 मला असं वाटतं की सगळे कनेक्ट होईल, असं मला वाटतंय. तर मग आता तिथे कसं होईल की मेट्रोमधनं उतरल्यावर काय तुम्ही रिक्षा हायर करणार आहे का कॅब बोलवणार आहे? आता रिक्षामधनं जरी तुम्हाला 1 किलोमीटर जायचं असेल तो मिनिमम 50 रुपये चार्ज करणार. तुम्ही जर कॅब हायर केली तर तो 100 रुपये चार्ज करणार. सायकल तर तुम्ही सारखी मेट्रोमध्ये घेऊन जाऊ शकणार नाही. मेट्रोमध्ये अलाउडच सायकल्स, बट तुम्ही ती 20 किलोची सायकल घेऊन जाणार. तो स्पेस पण कंझ्युम करणार की एवढी मोठी सायकल मेट्रोमध्ये. तर मग तिथे आपला हा युएसपी आहे की तो ही पोर्टेबल आहे. तुम्ही याला फोल्ड करा, तुमच्याबरोबर मेट्रोमध्ये घेऊन जावा. तुमचं स्टेशन आलं, स्टेशन उतरल्यानंतर तुम्ही अनफोल्ड करा त्याला आणि यू कॅन गो वेर एव्हर यू वॉन्ट. 5 किलोमीटरच्या रेडियसमध्ये तर खूपच कन्व्हिनियंट आहे. कारण जर तुमचा मिनिमम स्पीड किंवा ॲव्हरेज स्पीड जर 25-30 मध्येच असतो सिटीमध्ये, तर हा तुम्हाला ऍक्च्युअली स्कूटमधनंही भेटतं. मग तेवढं डिस्टन्स तुम्ही त्याच टाइममध्ये मोर ऑर लेस त्याच टाइममध्ये तुम्ही कव्हर करणार आहे, बट ॲट अ व्हेरी अफोर्डेबल कॉस्ट. तर मग हे आमचं युएसपी आहे ॲज कन्सिडर टू सायकल. सो पोर्टेबिलिटी, अफोर्डेबिलिटी. आता सायकल बरोबर जर जसं म्हणायला गेलो तर सायकल पण आता एक्सपेन्सिव्ह झाल्यात. आपण म्हणतो 2000 पासून स्टार्ट होतात, बट त्या 2000 मध्ये ते ट्राय सायकल वगैरे येते आता, बट सगळ्या गोष्टी एक्सपेन्सिव्ह झाल्या. मिनिमम जर चांगली सायकल घ्यायची झाली तर ती 18,000 ते 25,000 मध्ये भेटते, बट ऍट द सेम कॉस्ट तुम्हाला. म्हणजे तू जी बोललास आता की सेम कॉस्ट, तर युअर प्रोडक्ट इज इन द सेम कॉस्ट, 18 ते 25 किंवा समथिंग इन दॅट रेंज. इन दॅट रेंज ओनली. सो मग
देर इज अ ट्रेड ऑफ ना, की तुम्हाला नक्की खरं सायकल पाहिजे का, ह्याच्यातनं तुम्हाला बरेच सारे यूज केस. ह्याच्यामधला दुसरा यूज केस आम्हाला बेस्ट वाटला, म्हणजे की आता अजयच घेऊन गेला होता बीचवर. तुझा एक्सपिरियन्स तो मला. बीचवरती आता बीचवरती जर जायचं असेल तर बरंचसं चालण्यापेक्षा बीचवरती पण आपण हम्म. स्कूट यूज करू शकतो. म्हणजे तो एक म्हणजे टुरिस्ट प्लेसेसला एक बेस्ट यूज होऊ शकतो. फॉर एक्झाम्पल मला पुण्यामध्ये कुठं जायचंय, मी आज बाहेरून आलोय, मला पुण्यामध्ये कुठं फिरायचंय, तर एवढ्या छोट्या छोट्या गल्ल्यात काही ठिकाणी तिथे तुम्ही ना तिथं रिक्षा जाते ना तिथं बस जाते, काही नाही. मग त्या केसमध्ये तुम्ही स्कूट इझिली वापरू शकता आणि ही फोल्डेबल असल्यामुळे ही कारच्या डिक्कीमध्येही बसते. तुम्ही आणि कार आता एका प्लेसला पार्क करा, तिथून स्कूट घेऊन दुसरीकडे जाऊ शकता तुम्ही. आमचा रिसेंट एक्सपिरियन्स होता, म्हणजे आता आम्ही घेऊन गेलो होतो ह्याला लक्ष्मी रोडला रिसेंटली. तर त्याच्यामध्ये काय केलं, की लक्ष्मी रोडला जर जायचं असेल तर रिक्षा करा किंवा तुम्ही तुमची गाडी घेऊन जा. तर गाडी घेऊन गेलो तर पहिला आहे पार्किंगचा प्रॉब्लेम. पार्किंगचा मेजर सगळ्यात प्रॉब्लेम. मेजर प्रॉब्लेम सगळीकडेच आहे पार्किंग. पुण्यात, नक्कीच. मग तिथे आम्ही ह्या स्कूटर्स यूज केल्या. तर ह्याच्यामधनं तेच होतं, की आम्ही उतरलो नळ स्टॉपला, सॉरी डेक्कन कॉर्नरला उतरलो आम्ही. तिथनं स्कूट अनफोल्ड केलं आम्ही. तिथनं लक्ष्मी रोडला गेलो. The carry 14 kg is a bit difficult as well. असं सारखं कॅरी नाही करायला लागत त्याला. तुम्ही त्याला कॉन्स्टंटली तुम्ही ड्रॅग करू शकता. तुम्ही ड्रॅग करू शकता, की त्याला फक्त फोल्ड करून तुम्हाला A to B फक्त उचलून ठेवायचं आहे. दॅट्स इट. तुम्हाला ते कॉन्स्टंटली कॅरी नाही करायचं. तेच विचारायचं होतं. तर तो एक आहे, म्हणजे कॉन्स्टंटली कॅरी करणं 14 केजी Definitely. मी पण नाही कोणीच नाही करणार. कोणीच नाही करणार. ती म्हणेल नको. बट त्याला तसं आपण नाही. ड्रॅग करू शकतो, लाईक म्हणजे it's a- सुटकेस, like a suitcase. trolley Bag bag सारखं, असेल. exactly. आणि तो एक आहे. मग लक्ष्मी रोडला जर मला शॉपिंग करायला जायचं असेल तर मग मी का माझी कार घेऊन जाऊ. ऑलरेडी मेट्रोची कनेक्टिव्हिटी आहे. मेट्रोमधनं उतरलो, स्कूट घेऊन गेलो, जे काही शॉपिंग करायची शॉपिंग केली, परत आलो बॅक होम. सो त्याचे यूज केस जसं तुम्ही म्हणताय, म्हणजे जसं तुम्ही त्याला यूज करू शकता तसं तुम्ही त्याला यूज आणि करू शकता. डेफिनेटली जसं जसं थोडीशी लोकांना सवय हम्म, लागेल हम्म, हम्म. ते बघायची पण आणि Yes. ते यूज एक्सपिरियन्सची, तसं तसं Absolutely. त्याचा यूज केस बदलेल. Absolutely, त्याचा काहीच absolutely. वाद नाही. Yes. पण आणि अजून एक पॉइंट म्हणजे हे आपण इंडियन रोड साठी डिझाईन हा. केलेली USB मध्ये मला तेच म्हणतो. विचारायचं USB. होतं की Yes, yes, yes. की, ठीक आहे, युरोपमधून तू डिझाईन घेतलंयस, हा. तुम्ही इतकं कष्ट करून त्याला मॉडिफाय केलंयस, हा. पण ते इंडियन रोड साठी आहेत हम्म, का? हम्म, हम्म. कारण आपल्याकडे असं असतं की उन्हाळ्यात रोड खूप छान आहे आणि पावसाळ्यात खड्डे असतात सगळे. Yes, मग absolutely. तशा वेळेस की काय बुवा. हम्म, हम्म. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याकडे ऑब्व्हियसली जर इंडियामध्ये बघायला गेलं तर फिटनेस किंवा थोडंसं आपण म्हणतो ओव्हरवेट लोक आहेत हम्म. थोडेफार, किंवा थोडंसं जास्त आपल्याकडे खाणं पिणं असं असतं की असं फुल मेंटेन लोक नसतात. मग ते वेट कॅरिंग कॅपॅसिटी कशी आहे, कारण तो फॅक्टर एक बघितला पाहिजे. बरोबर. कारण बाईकवर तुम्ही कसं जाताय पण तुम्ही कधी कधी डबल सीट जाता, हम्म. त्याच्यानंतर बाकीचं खूप सारं काय बोलतात आपण लगेज बोलू शकतो, हम्म. किंवा बऱ्याचशा गुड ऍक्टिव्हिटीज आपण त्याचं कॅरी करतो. Yes. आणि कधी कधी आजकाल बघायला मिळतं जवळपास एका बाईकवर 4 लोक तर मग हे ह्या सगळे फॅक्टर्स कसे बघितलं तू? तर जेव्हा स्कूट डिझाईन करतो त्यावेळेस जे पॅरामीटर्स कन्सिडर केले, तर ते एक तर इंडियन रोडचे जे खड्डे आहेत त्याप्रमाणे ग्राउंड क्लिअरन्स किती ठेवला पाहिजे. आपल्या इथं स्पीड ब्रेकर जे असतात त्यांची हाईट किती, ज्यावेळेस आपण क्रॉस करतो त्यावेळेस ते थटलं नाही पाहिजे खाली स्कूटला, तर ती आपण कन्सिडर केली. प्लस वेटचा जो पॉईंट आहे की ॲव्हरेज वेट 70-75 kg पर्यंत असतं, बट आपल्या इथं ओव्हरवेट पण जे आहे, नक्कीच. सो त्या हिशोबाने अशी डिझाईन केली की स्कूट 120 kg पर्यंत वेट कॅरी करू शकतो. Okay. सो आम्ही त्याला 160 kg पर्यंत त्याला टेस्ट केलंय, बट आम्ही सांगतो की 120 kg पर्यंत तुम्ही हिला आरामात यूज करा. use करू शकतो. फॅक्टर ऑफ सेफ्टी थोडा एक्स्ट्रा ठेवून आपण सांगतो की 120 kg पर्यंत तुम्ही यूज करायला. आणि आपल्या इथं जे टेम्परेचर आहे, आपल्या इथलं जे टेम्परेचर प्रमाणे बॅटरी डिझाईन केली आपण. हे म्हणजे सगळं डिस्कशन झालंय, तुम्ही सेट आहात, पण फर्स्ट ऑर्डर कधी आली? कारण ती नाही तर ह्या सगळ्याचाच काहीच उपयोग नाही. तर ती कधी आली आणि त्याचा एक्सपिरियन्स कसा होता? फर्स्ट ऑर्डर आम्हाला एप्रिल 2021 मध्ये आली. 2022 सॉरी 2022 एप्रिल 2022 मध्ये पहिली ऑर्डर आली. त्याच्या आधी सगळं डिझाईन अँड प्रोटोटायपिंग झालं होतं. तर ती ऑर्डर आम्हाला एक पुण्यामध्ये एक इव्हेंट झाला होता, अल्टरनेटिव्ह फ्युल कॉन्क्लेव्ह म्हणून. म्हणजे इट वॉज Yes. इंडियाज बिगेस्ट EV एक्सपो, ऑर्गनाइज्ड बाय गव्हर्नमेंट आणि गव्हर्नमेंट एंटिटीज. मग त्यांचं हे करायचं पुश चाललं होतं की कोरोना झालाय, लोकांना अवेअरनेस पण असायला पाहिजे EVचा आणि त्यांच्यासाठी एक इव्हेंट पण असायला पाहिजे. इट वॉज व्हेरी मॅसिव्ह इव्हेंट. म्हणजे ऑडी वगैरे सारख्या कंपनीजनी तिथे त्यांची ई-ट्रॉन ठेवली होती, स्पॉन्सर्ड बाय ऑडीज. आणि इंडियामधले त्यावेळेस जेवढे काही स्टार्टअप्स आहेत, ज्या काही इस्टॅब्लिश्ड कंपनीज आहेत, त्यांनी त्यांचे प्रोडक्ट तिथे डिस्प्ले केले होते.
मग सगळे कमर्शियल प्रोडक्ट्स होते, म्हणजे तिथे बसेस होत्या, ईव्ही बसेस. इट वॉज ऑल ईव्ही, म्हणजे जे काही एव्हरीथिंग रिलेटेड एव्हरीथिंग रिलेटेड टू ईव्ही, म्हणजे स्पॉन्सरिंग कंपनीज और तिथे ज्या काही ईव्ही मध्ये सिस्टम्स लागणाऱ्या कंपनीज, ऑल रिलेटेड टू ईव्ही. मग तिथे सगळे असेच प्रोडक्ट्स होते, इधर 2 व्हीलर्स, स्कूटर्स, 3 व्हीलर्स, बसेस. नोबडी हॅड स्कूट. तिथे इलेक्ट्रिक सायकल्स पण होत्या, बट नोबडी हॅड स्कूट. सो ऑलरेडी मेड दॅट की आपण ऑड आहोत. येस, आपण इथे ऑड मॅन आउट आहोत. आणि असं झालेलं की आम्ही थांबलोय तिथे आणि लोक असा घोळका करून येतात, त्यांना ते बघायचं की अरे हे काय आहे? हे कारण मेजॉरिटी लोकांना ते माहितीच नाही की अरे स्कूट नावाचं म्हणजे असं काही प्रोडक्ट एक्झिस्ट करतं. त्यांनी सायकल बघितलं. इट वॉज माय एक्सपिरियन्स ॲज वेल. की मलाही नव्हतं माहिती. ज्यावेळेस माझं मी प्रोफाईल चेक केले आणि गो थ्रू केलं, तर आय अंडरस्टँड ओके असं काहीतरी आहे आणि हे सगळं आपल्या पुण्यात बनतंय. तो आमच्यासाठी असा एक प्राऊड मोमेंट होता की वी आर मेकिंग समथिंग युनिक. आणि लोकांना ते आवडतं, कारण लोक बाकीच्या ठिकाणी जाऊन येतात, बट ते आपल्याकडे जास्त टाइम स्पेंड करतात, त्यांना जाणून घ्यायचं की हा प्रोडक्ट काय. मग असं करता करता आम्ही जी पहिली बॅच बनवली होती, तर पहिली बॅच आम्ही माझ्या टेरेसवर बनवलेली. तर आणि ती कितीची होती? ती पहिली बॅच 5 गाड्यांची बनली होती. त्यातली 5 गाड्या आणि प्लस 2 गाड्या आमच्या ट्रायल्स वाल्या होत्या. तर 2 गाड्या आमच्या ट्रायल्स वाल्या होत्या. तर असं टोटल 7 गाड्या आम्ही माझ्या टेरेसवरती बनवल्या. आता टेरेसवर माझी जी रूम होती, तर ती रूम मध्ये मला फक्त एक छोटा बेड होता झोपायला. बाकी सगळीकडे सगळीकडे. पूर्ण बेड वरती सगळे इलेक्ट्रॉनिक्स आहे, कुठे सोल्डरिंग मशीन सामान पडली, पडलंय, कुठे मटेरियल पडलंय. सगळं. म्हणजे असं एंटर केले की ते वर्कशॉप वाटायचं, म्हणजे झोपतोय कुठे, अरे तिथे माझा बेड आहे, असं होतं. म्हणजे पूर्ण जो काही वेळ जायचा तो त्या रूम मध्ये जायचा. मग टेरेसवरतीच आम्ही रात्रभर बसून, म्हणजे लिटरली कोणी कंप्लेंट नाही केली, कारण लोक बघत असतील की अरे ड्रिल मशीनचा रात्री 2 वाजता वगैरे आवाज येतोय, का करताय. थँक्स टू दॅम. थँक्स टू दॅम, ऍक्च्युली थँक्स टू दॅम. म्हणजे कधी त्यांनी काही कंप्लेंट नाही केली, पण असं 1-2 वेळाच झालं. बट त्यानंतर मग मला कळालं की वी हॅव टू गो. तो पहिली बॅच आम्ही 5ची बनवलेली, ती आम्ही माझ्या टेरेसवर बनवली आहे. पेंट आम्ही असं करून आणलं, एक एक गोष्ट आम्ही माझ्या टेरेसवरती नेऊन ठेवतोय. लोक इकडनं तिकडनं बघतात की अरे असं काय होतं. आता माझं घर कसं आहे की माझं असं एक बंगलो आहे आणि बंगलोवरती टेरेस आहे आणि साईडला हाय राईज बिल्डिंग आहेत, थोड्या म्हणजे असं मोठ्या बिल्डिंग आहेत, 6-6 माळ्याच्या. लोक बघतायत वरनं, आम्ही थोडंसं अरे काय लोक बघतायत कसं करायचंय. पण तरी आमचं चालू आहे. तर ती बॅच पूर्ण बनली. ती बॅच आम्ही AFC ला घेऊन गेलो आणि लोकांचा रिस्पॉन्स खूपच खूपच चांगला होता. आणि कॉन्स्टंटली आपल्या गाड्या बाहेर फिरतात. म्हणजे AFC ला असं नव्हतं की गाड्या तुम्ही डिस्प्ले करा. आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली की हे लोकांसाठी नवीन आहे, आम्हाला एक छोटी जागा द्या जिथे लोक चालू शकतात. मग त्यांनी आम्हाला एक पॅच दिला, एक हेलिपॅड होता, म्हणजे एक बेसिकली त्यांनी एक मेकशिफ्ट हेलिपॅड केला होता. मग तिथे लोक राऊंड मारतात आणि लोक लाईन लावून आहेत. आमच्याकडे काही फोटोज आहेत, म्हणजे अशी कमीत कमी एक 100 लोकांची लाईन असेल. असं 2 लाईनी, दोन म्हणजे लाईनी. 100 लोकांच्या 2 लाईनी 2 लाईनी वेट, म्हणजे तेही उन्हामध्ये. म्हणजे तो इव्हेंट झाला एप्रिलमध्ये, इव्हेंट झाला होता तो, म्हणजे उन्हाळ्याचे दिवस होते. तेवढ्या उन्हामध्ये लोकांनी लाईन लावली होती. ती किती प्राऊड मुवमेंट आहे. मला Yes. तुमचं आत्ताचं जे स्माईल आहे कळतंय. ऍक्च्युली. म्हणजे तिथे आम्हाला कळलं की अरे आपण काहीतरी युनिक करतोय, लोकांना या गोष्टी आवडतात. दिस हॅज अ फ्युचर, लेट्स इन्व्हेस्ट मोर टाइम इन दिस. तिथपर्यंत पोहोचूपर्यंत इट वॉज ऑल लाईक की सगळ्यात मोठं स्टार्टअपचं तेच असतं कुठल्याही बिझनेसमध्ये, की तुमच्याकडे तेवढा पैसे आहेत का. आता त्याचं Yes. होतं की एकदम जसं तू बोललास की हा. पैसे आहेत का. मग कुठेतरी म्हणजे आपण सुरू केल्यानंतर आपण बघतो ना, जे पहिले पप्पा स्पॉन्सर असतात, हा, हा. घरचे sponsor Yes, असतात. yes. त्याच्यानंतर कधीतरी तुम्ही जॉब हम्म. केलेली सेव्हिंग स्पॉन्सर होते तुमच्यासाठी, आणि नंतर मग आपण इन्व्हेस्टरकडे बघतो. बिलकुल. मग तुम्ही पण जसं काही केलं आणि केलं असेल तर काय एक्सपिरियन्सेस आले त्याच्यात, आणि कुठले तुमच्यासोबत ब्रँड इन्व्हेस्टर आहेत का आता सध्या? येस. तर सुरुवातीला जेव्हा कंपनी स्टार्ट केली होती तेव्हा तर फायनान्शियल इश्यूज भयंकर, म्हणजे आताही असतात काही पण आता मॅनेज होऊन जातात. बट सुरुवातीचा जो पिरियड असतो तिथे तुम्हाला कळत नाही की पैसे कुठे जात आहेत, कसे स्पेंड होत आहेत, कारण त्याला काही कॅप नसतो. तर तसंच झालं जेव्हा मी परत आलो UK वरनं. मी एक थोडा मोठा तिकडे जॉब करून आय हॅड सेव्ड सम मनी. तो आम्ही कंपनीमध्ये इन्व्हेस्ट केला. अजयनी काही कंपनीमध्ये पैसे टाकले आणि मग आम्ही तो पैसा यूज करत होतो कंपनीच्या डेव्हलपमेंटसाठी, प्रोडक्ट डेव्हलपमेंटसाठी. आणि कोरोनामध्ये जसं सांगितलं की आमच्या काही काही इक्विपमेंट्स आम्हाला आलेच नाही, त्यात पैसे बरेच सगळे. मग एक टाइम असा आला की आता अजयला आहे त्याची रिस्पॉन्सिबिलिटी आहे त्याच्या घरच्यांवरती. मग ही कॅनॉट स्पेंड हिज एंटायर अर्निंग इन टू सर्टन थिंग्स, बिकॉज असतात या रिस्पॉन्सिबिलिटीज असतात. बट फ्रॉम हिज एंड त्यांनी जेवढं ट्राय करता आलं त्यांनी त्याच्या साईडनी टाकलं. माझ्याकडे कसं होतं की आय डिडंट हॅड अ जॉब व्हेन आय केम बॅक.
तर मग हॅड टू डू समथिंग. आता कोरोना पिरियडमध्ये लोक ले ऑफ होतात, मला कोण जॉब देणार आहे? हा. बट इव्हेंच्युअली माझा एक एक लकीली एक इव्हेंट आला की माझा एक फ्रेंड आहे, तो जस्ट असं त्याला मी बोलणं चालू होतं की यार मला काहीतरी जॉब करायला लागेल, कारण कंपनीला मला सपोर्ट करायचा माझ्या एंडनी. आता नुसतं हाच सपोर्ट करतो असं होणार नाही ना, तर मला माझ्या एंडनी टाकायला लागणार. माझ्या हर्षित अजून एक माझे जिजू आहेत, तर ते पण त्यांच्या एंडनी जेवढं ट्राय करत होते त्यांनी सुरुवातीला दिलं. मग माझी बारी होती की काहीतरी करायला पाहिजे. तर मग त्यांनी लिंक करून दिलं की Amazon कॉल सेंटरमध्ये आता जॉब आहे. तर तिथे जाऊन करायला लागणार, ते तुला सिस्टीम तुला पाठवतील इकडे. तू करशील का? मग म्हटलं किती देतील? म्हटलं एक ₹25,000 देतील अकाउंटमध्ये. म्हटलं ₹25,000 ठीक आहे, म्हणजे काही वाईट नाहीये त्यामध्ये, कारण कोरोनाच्या टाइममध्ये कुठे मी पैसे स्पेंड करणार? जो काय पैसा येणार आहे तो कंपनीमध्ये जाणार आहे. अं, मग तसंच झालं की मी ठीक आहे म्हटलं, आय साइन्ड अप फॉर इट. त्यांनी एका महिन्यामध्ये सिस्टीम पाठवली. तर मग सुरुवातीला तसंच व्हायचं की आता Amazonमध्ये काम करणं, कॉल सेंटरमध्ये मास्टर्स डिग्री आहे, कसं करणार? UK मध्ये शिकून आलेला मुलगा. युकेत शिकून नंतर अमेझॉन कॉल सेंटर. हा, तो एक थोडा स्टिग्मा होता. बट एंड ऑफ द डे तुमचं मेन एम काय, तुमचे मेन Yes. गोल काय, तर तुम्ही त्याच्या आधी काही करा. दिस इज नॉट गोइंग टू कम इन टू पिक्चर. तुम्ही ज्या गोष्टी केल्या दॅट इज गोइंग टू कम इन टू पिक्चर. बऱ्याच सारे फ्रेंड्स पण मॉक करायचे, म्हणजे काय तिकडे कॉल सेंटरमध्ये काम करतो, बट त्यांना माहित नव्हतं की मी काय करतो. बिकॉज आमचं असं होतं की अंटिल अनलेस वी लॉन्च समथिंग. लॉन्च समथिंग वी वोंट टेल एनीवन व्हॉट वी आर डुईंग. नाही होत, म्हणजे नाही होत ते- म्हणजे नाही त्याच्यात खूप सांगता. सारे फेल्युअर्स असतात, बऱ्याचशा गोष्टी असतात, बऱ्याच आणि साऱ्या त्याचं काही गोष्टी. असं नसतं ना की या फिक्स डेटला ते लॉन्च हम्म, होईल. correct. होईल नक्कीच. मग तेच होतं की मग ते 6-7 महिने कॉल सेंटरमध्ये जॉब करून जो पैसा रेज व्हायचा तो कंपनीमध्ये जायचा. त्यातनं मग इंटर्नच्या सॅलरीज व्हायच्या, त्यातनं काही काही पैसे प्रोटोटायपिंग मध्ये जायचे. अजय पण आता ह्याचं तर स्टोरी आता हा सांगेल, ह्यानी पण बराच सारा स्ट्रगल केलाय. हा माझावाला छोटासा जो काही स्ट्रगल होता, बट केम आउट ऑफ इट, डुईंग गुड नाव. सो अजय, तू कसं फायनान्शियल करत होतास? सो फायनान्शियली बघितलं तर म्हणजे मी असं मिडल क्लास फॅमिलीमधूनच येतो. सो मी पण जॉब करायचो सुरुवातीला, कारण घरची पण रिस्पॉन्सिबिलिटी आहेच आहे. सो जॉब करायचो, मग त्यातून जो पैसा येईल त्यातला थोडाफार पैसा इकडं घरी द्यायचा, थोडाफार पैसा जेनेसिसमध्ये टाकायचा. आणि त्यानंतर SIP आहे थोडक्यात बोलायचं तर. ऍक्च्युली Yes. तर नंतर असं व्हायचं की माझा म्हणजे जॉब जवळपास 10-12 तास जॉब असायचा, आणि असं फिक्स टायमिंग नव्हतं जॉबचं. प्लस इकडेही वेळ द्यायचं. द्यायचाच होता. आणि ट्रॅव्हलिंग माझा जॉब असायचा चाकणला, आणि आम्ही काम करायचो वारजेमध्ये. सो मग असे पुण्याचे 2 टोकं हे कव्हर करायचे एका दिवसामध्ये. हे खूप सगळ्यांनी बघण्यासारखं किंवा ऐकण्यासारखं मी म्हणेल की आज मला इथून एक 15 किलोमीटर डिस्टन्स जरी असेल तर मला असं वाटतं नाही, मी नाही जाणार. म्हणजे हे सगळ्यांचंच होतं, आणि तू वाळजे ते चाकण. सो हा, सुरुवात औंधमधून करायची. ऍक्च्युली औंधमधून चाकणला जायचं, चाकणमधून मग वारजेला यायचं, आणि तेही दोन्ही ट्रॅफिकच्या टायमिंग मध्ये. सो बराचसा वेळ ट्रॅफिक मध्ये जायचा, कामामध्ये जायचा, आणि मग तिथून गेल्यानंतर मग आमचं डिस्कशन व्हायचं की ओके आज दिवसभरात काय काय झालं, आणि मग जे काही प्लॅन केलेलं असायचं की ओके आज एवढं आपल्याला कम्प्लीट करायचं होतं, मग परत आम्ही त्याच्यावरती काम करायला लागायचो. सो मग स्टार्ट करायचो आम्ही, बट एंडला म्हणजे असं फिक्स टायमिंग नसायचं की ओके आपण 2 तासात उरकू, 3 तासात उरकू. कधी कधी गोष्टींना वेळ लागायचा, कारण काही काही गोष्टी फर्स्ट टाइम असायच्या, सो वेळ लागायचा. सो मग असं फिक्स टायमिंग नसायचं की हे 10 वाजेपर्यंत होईल, रात्री 11 वाजेपर्यंत होईल. 12-1 आम्ही 3-3 वाजेपर्यंत पण काम केलं. आणि एकदा जर असं झालं की आम्ही शटर डाऊन करतोय, बाकी लोक शटर उघडतात सकाळचे 9 वाजता. सकाळचे. सो आम्ही रात्रभर उभा राहून आम्ही कंटिन्यू काम केलं. सकाळी. मग तुम्ही जे इंटर्न हायर करत होता, ते कशाच्या बेसिसवर करत होते? कारण असा इंटर्न मिळणं हे आय गेस व्हेरी डिफिकल्ट आहे आजच्या ह्याच्यामध्ये. करेक्ट. की जेवढं तुमचं इंथू आहे तेवढंच त्याचा इंथू असेल, पहिली गोष्ट तर. आणि ज्या फ्युचरिस्टिक पर्स्पेक्टिव्हनी तुम्ही त्याकडे बघताय, तो पर्स्पेक्टिव्ह त्याचाही असला पाहिजे. बिकॉज जो पर्स्पेक्टिव्ह नसेल, मला माझी सॅलरी मिळते आउट ऑफ इट, आय डोंट केअर व्हॉट यू गाईज डू, तर असं होतं बऱ्याचदा. मग ते कसं टाळलं तुम्ही? कारण तुम्ही फक्त दोघंच काम करणं, ते वर्कही नव्हतं आणि वर्कही नव्हतं करणं, म्हणजे पुढे ऍक्च्युली तसंच झालं. So, बट आम्ही जे इंटर्न्स हायर केले तर ते फक्त एका स्पेसिफिक
स्पेसिफिक डेसिग्नेशनसाठी हायर केलं होतं, विच इज डिझायनिंग. म्हणजे जे आपण आता मी डिझायनर आहे, मग मी डिझाईन काय करतो, मी डिझाईन इंजिनियर आहे बेसिकली. ज्या कंपोनंट डिझाईन करणं किंवा एलिमेंट्स डिझाईन करणं, बॅटरी पॅक डिझाईन, या सगळ्या माझ्या गोष्टी आहेत. बट जिथे ॲस्थेटिक्स आहे, जिथे आपल्याला स्केच करायला लागतात गोष्टी, तो कम्प्लीट डिफरंट स्किल सेट आहे. मी स्केच करू शकतो, बट त्याचं रेंडरिंग म्हणा, त्याला कलर लावायचा आहे, तो कलर कसं दिसेल, त्याचं अॅनिमेशन करायचं, दिस आर नॉट माय स्किल सेट. मी जर त्यात टाइम इन्व्हेस्ट केला तर मला वर्षभर जाईल, 6 महिने जाईल. डू दॅट. मग आम्ही MIT जे आहे लोणीचं, तिथनं आम्ही इंटर्न्स हायर करायचो. ते पण इक्वली एन्थुझियास्टिक होते, म्हणजे एक्साइटेड ना, की अरे मी जे बनवतोय ते मार्केटमध्ये जाणार आहे उद्या. ऍक्च्युअल बनणार आहे आणि मार्केटमध्ये जाते. तर एक अथर्व भातंब्रेकर म्हणून होता, कमेंडेबल गाय. MIT मध्येच होता. आता ही इज वर्किंग इन व्हेरी गुड कंपनी, व्हेरी गुड पोस्ट. सो दिस ऍक्च्युअली हेल्प हिम आउट, की त्यांनी जे डिझाईन केलं ते आता मार्केटमध्ये आहे, विच इज डुईंग गुड. सो ही कॅन प्राऊडली से दॅट. बट जे काय हँड्स ऑन काम असायचे, की जाऊन आणायच्यात गोष्टी, त्या आम्ही करायचो. मॅन्युफॅक्चरिंग आम्ही करायचो. वी डोंट नीड अ +1 कारण पैसे नाहीयेत. कुठल्याही व्यक्तीचा फायनान्शियल पॉइंट स्टार्ट झाला की सगळ्या गोष्टी थांबतात. म्हणजे तुमची आयडिया किती बेटर असेल, पण जोपर्यंत तुम्ही तो फायनान्सचा बूस्ट देत नाही, तोपर्यंत सगळं थांबलेलं असतं. पण आता जर सेल्स आणि फीडबॅक कसं आहे आत्ताचं सिच्युएशन? तर रिस्पॉन्स तर आम्हाला खूप छान भेटतोय. महाराष्ट्रात बघितलं तर जवळपास पुणे, अहमदनगर, त्यानंतर मुंबईमध्ये आपल्या स्कूट्स आपण डिलिव्हरी केलेल्या आहेत. आउट ऑफ महाराष्ट्र बँगलोरमध्ये आहे, बँगलोरमधून पण खूप छान रिस्पॉन्स मिळतोय. गुजरातमध्ये आहेत, छत्तीसगडमध्ये रायपूर आणि अंबिकापूरमध्ये आपल्या स्कूट्स आहेत. त्यानंतर ओरिसामध्ये पण आपण स्कूट डिलिव्हर केलेले. तर मोर दॅन 50 नंबर स्कूट आपण आतापर्यंत डिलिव्हर केलेत. आणि आम्ही आत्ताच रिसेंटली लास्ट वीक आम्ही सगळ्यांकडून फीडबॅक घेतला आतापर्यंत ज्यांना स्कूट दिलेत, की मोर दॅन 1.5 इयर झालं, तर म्हणजे रिस्पॉन्स कसा आहे स्कूटचा किंवा तुम्हाला फीडबॅक काय आहे तुमचा. तर त्यांचा फीडबॅक खूप चांगला मिळाला, की आतापर्यंत म्हणजे ते डेली स्कूट यूज करतायत, बट मेंटेनन्स वाईज काही खर्च नाही आहे स्कूटचा, काही प्रॉब्लेम्स आले नाही आहेत. सो म्हणजे ही खूप चांगली गोष्ट आहे आमच्यासाठी, की अभिमानाची, की मोर दॅन 1.5 इयर झाले, बट प्रोडक्टमध्ये काही प्रॉब्लेम्स येत नाहीत आणि तो प्रोडक्ट डेली यूज केला जातो एक्सटेन्सिव्हली. ती कॉन्स्टंट एफर्ट वाली येस. सो जो क्वालिटीवाला प्रोडक्ट म्हणतो आपण ज्याला, तर तो बनला आहे. मेड इन इंडिया. मेड इन इंडिया. येस. ते म्हणलंय. पण आता तरी त्यातल्या त्यात एखादा फीडबॅक सांगायचा असेल तुला? फीडबॅक सांगायचं झालं तर आम्हाला स्कूट विकल्यानंतर काहींचे फीडबॅक आले, की त्यांना कस्टमायझेशन करून हवं आहे. फॉर एक्झाम्पल एक कस्टमर होता ज्यांना विथ सीट स्कूट हवी होती, त्यांना बसून चालवायची होती ती. सो मग त्यांनी ती स्कूट परत आम्हाला दिली, रिटर्न केली. आम्ही त्याच्यामध्ये कस्टमायझेशन करून दिलं त्यांना, की एक्झिस्टिंग स्कूटमध्ये आम्ही त्यांना सीट लावून दिलं. मग त्यानंतर आम्ही तो ॲक्च्युअल नवीन व्हेरियंट चालू केला स्कूटचा, की विथ सीटवाला स्कूटी. सो आम्हाला जे काही फीडबॅक आले ना, त्या बेसिसवरती आम्ही ते गोष्टी इम्प्लिमेंट करत गेलो आणि आत्तापर्यंत जे काही स्कूटचे 3 to 4 व्हेरियंट्स आले, ते फीडबॅकमधून आपण बनवलेले आहेत. म्हणजे तुमचं असं आहे की तुम्ही स्टिक टू युअर मॉडेल नाही, यू आर रेडी टू ओपन विथ चॅलेंजेस आणि कस्टमायझेशन. आणि ते खूप गरजेचं आजच्या काळामध्ये, कारण खूप चॉईसेस अवेलेबल असतात लोकांनी, लोक खूप पर्टिक्युलर चूजी आहेत प्रत्येक गोष्टीसाठी. प्रत्येकाला असं वाटतं की म्हणजे मला- माझ्या आवडीचं हे, मला हे हवं. किंवा मला ह्यात कम्फर्ट आहे तर मला हेच हवं. करेक्ट. जर मी पे करतोय तर. आता हे सगळं टॉपिक झालंय की तुमच्याकडे आयडिया होती, बिझनेस केला, सगळं झालं, पण व्हेनेवर इट कम्स टू अ बिझनेस, रजिस्ट्रेशन्स, डॉक्युमेंटरी, परमिशन्स, बऱ्याचशा गोष्टी असतात, तर ते कसं हँडल केलं तुम्ही? किंवा आपण जर बोलतो ना स्टार्टअप इंडिया, तर बऱ्याचशा लोकांना माहिती असतं स्टार्टअप इंडिया, पण तिथे कसं रजिस्टर करायचं, किंवा गव्हर्नमेंट मध्ये तुम्हाला कशा गोष्टी तुम्ही केल्या आणि त्यातून कसा बेनिफिट झाला, ते ऐकायला आवडेल. आता सगळ्यात इम्पॉर्टंट तो पार्ट असतो. म्हणजे आता सगळ्यांना नॉलेज नसतं, की अरे बाबा डॉक्युमेंटेशन म्हटलं तर आपले म्हणतात की अरे केवढं डॉक्युमेंटेशन, म्हणजे साधं लायसन काढायला 10 फॉर्म भरायला लागतात, हे भरा ते भरा. मग कंपनी रजिस्टर करायचं तर केवढं काय लागतं. इट्स व्हेरी इझी. म्हणजे गव्हर्नमेंटनी काही काही गोष्टी इतक्या सॉर्ट करून ठेवल्यात, इतक्या सोप्या करून ठेवल्यात आपल्या यंग एंटरप्रेन्योरसाठी, की तुम्ही कंपनी रजिस्टर करायची असेल तर तुम्ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी रजिस्टर करू शकता. त्यात जे काही कम्प्लायन्सेस लागतात ते आता इझी झालेले आहेत. तर तुम्हाला काय करायला लागतं, फक्त तुमचं कंपनीचं नाव तुम्ही डिसाईड करा. त्यामध्ये तुम्ही डिसाईड करा की तुम्हाला कशी रजिस्टर करायची. लिमिटेड लायबिलिटी पार्टनर्स, म्हणजे त्यामध्ये 2 पार्टनर्स असतात, आणि प्रायव्हेट लिमिटेड फर्म. कारण आता जर तुम्ही प्रोडक्ट बनवता, ही कंपनी जर स्केल होणार असेल, तर मग तुम्हाला प्रायव्हेट लिमिटेड केलेलंच बरं पडतं, कारण तुम्ही जाऊन पुढे फंड्स रेज करणार आहे, तुम्ही याचा IPO घेऊन येणार आहे. तर मग त्यासाठी प्रायव्हेट लिमिटेड फर्म अशी लागते. तर त्यामुळे आम्ही प्रायव्हेट लिमिटेड ॲज अ फर्म रजिस्टर केला.
मग या पूर्ण प्रोसेससाठी तुम्हाला फक्त तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड या गोष्टी लागतात. तुमचं बँक स्टेटमेंट लागतं. कंपनीचं बँक स्टेटमेंट लागतं. कंपनीचं बेसिकली जेव्हा तुमचं कंपनी इन्कॉर्पोरेट होते त्यावरती त्या- तुम्हाला तुमचं बँक वगैरे भेटतं. बट एक बँक लेटर वगैरे जे काय असतात त्या सगळ्या इझिली भेटून जातात. तर इट इज नॉट अ रॉकेट सायन्स और याच्यामध्ये असं खूप सारे एफर्ट्स घेऊन घ्यायचं काही काम नाही. लोकल तुमचा जो कोणी टॅक्स रिटर्न भरणारे असतात, एजंट्स असतात, हा. तर हेही तुमचं कंपनी रजिस्ट्रेशन करू शकता. किंवा मग असे जे बरेच सारे आपल्याकडे सर्व्हिस प्रोव्हायडर्स आहेत की Right. तुम्ही गुगलवर जरी टाकलं रजिस्टर माय कंपनी, असे बरेच सारे लोक हा. आहेत. आणि कंपनी रजिस्टर करायला जास्त खर्च येत नाही. मॅक्स 5,000 ते 10,000 रुपये तुम्हाला मॅक्स स्पेंड करायला लागतात. जर प्रायव्हेट लिमिटेड असेल तर कंप्लायन्सेस तेवढे आहेत, तर त्यामुळे मग तेवढा खर्च जातो. आणि त्याचं बेनिफिट पण होत असेल त्याचा की benefit होतो. तुम्हाला Absolutely. कंपनी रजिस्टर असल्यामुळे तुम्ही जे प्रॉडक्ट विकताय त्याला एक Absolutely. नेम येतं आणि त्याला एक तो आपण ज्याला म्हणतो ना थोडंसं हम्म. ब्रँड व्हॅल्यू Yes. येतं आणि बिलकुल. विच गिव्स यू अगेन द कस्टमर्स आणि जो ट्रस्ट असतो तो हम्म. पण नक्कीच येतो. आणि ह्याच्यात सगळ्यात मेन पार्ट आपला आहे की गव्हर्नमेंटचे इनिशिएटिव्ह आहे स्टार्टअप इंडिया. ओके. सो दॅट इज मॅसिव्ह. म्हणजे त्याच्यामध्ये लोकांना फंड आणि त्यांना जो काही सपोर्ट मिळतो तो इट इज म्हणजे खूप भारी आहे. म्हणजे आम्हाला लकीली तेवढं सुरुवातीला माहिती नव्हतं, बट जसं जसं आम्हाला माहिती पडत गेलं तसंच आम्हाला कळत गेलं की स्टार्टअप इंडिया केवढं आहे. वास्ट आहे आणि याच्यातनं केवढा काही गोष्टी घेऊ शकतो. सो बेसिकली जेव्हा तुमचं कंपनी रजिस्टर होते हा. त्यानंतर तुम्हाला स्टार्टअप इंडिया सर्टिफिकेशनसाठी ऍप्लिकेशन्स करायला लागतात. तर हे दोन्ही गोष्टींनी होऊ शकतं. एकतर तुम्ही विदाउट पेइंग एनी फीज तुम्ही स्वतः तुमचं स्टार्टअप इंडियाचं रजिस्ट्रेशन करू शकता, विच इज इझी. कारण त्यात तुम्हाला फक्त तुमचं कंपनीचं नाव, म्हणजे जे काही, इन्कॉर्पोरेशन डॉक्युमेंट्स वगैरे लागतात आणि हा, प्रोजेक्शन्स दाखवायला लागतात की तुम्ही काय करताय, कसं करताय. आणि जसं ते अप्रूव्ह होतं तुम्हाला स्टार्टअप इंडियाचं सर्टिफिकेशन भेटतं. आता या स्टार्टअप इंडियाच्या सर्टिफिकेशन्स वरती जर तुमची कंपनी लेस दॅन 2 years ओल्ड असेल फ्रॉम डेट ऑफ इन्कॉर्पोरेशन, तर तुम्ही बऱ्याच साऱ्या इन्क्युबेटर्सला अप्लिकेशन्स करू शकता. इन्क्युबेटर काय असतं म्हणजे तुम्ही एक छोटी एंटिटी आहात. तुमच्याकडे बरेच सारे गोष्टी नाहीयेत. म्हणजे जसं मार्केटिंगचं नॉलेज नाहीये तुमच्याकडे, मे बी लॅब नसतील, टेस्टिंग लॅब्स नसतील किंवा तुमच्याकडे मॅन्युफॅक्चरिंगचे इक्विपमेंट्स नाहीत. जे काही आउटसोर्सिंग आउटसोर्सिंग ज्या काही जे तुमची एक्सपर्टीज नाहीयेत ते एक्सपर्टीज इन्क्युबेटर्स घेऊन येतात. तर मग इन्क्युबेटर्सला पण ऍप्लिकेशन्स करणं सोपं असतं. जसं आपल्या पुण्यामध्ये MITचं इन्क्युबेशन सेंटर आहे, अटल इन्क्युबेशन सेंटर आहे. तर तिथे तुम्ही EVs वगैरे या सगळ्या गोष्टींसाठी ऍप्लिकेशन. तसेच इन्क्युबेशन सेंटर्स बाकीच्या स्टेट्समध्ये पण आहेत जिथे तुम्ही रिमोटली इन्क्युबेट होऊ शकता. स्पेसिफिक फील्ड रिलेटेड, जसं IT असेल तर IT साठी, EV असेल तर EV साठी, कुठल्या ॲग्रीसाठी असेल तुमचं काही प्रोडक्ट असेल, डिपेंड्स अपॉन Yes. व्हॉट एव्हर यू कॅन गेट इन्कॉर्पोरेटेड इन टू दोज इन्क्युबेटर्स. इन्फो तुम्हाला स्टार्टअप इंडियावरती ही सगळी इन्फॉर्मेशन भेटते. अपार्ट फ्रॉम दॅट तुम्हाला जर सुरुवातीला सीड फंडिंग पाहिजे असेल तर 10 ते 15 लाख रुपयांचं विदाउट रिफंडेबल सीड फंडिंग तुम्हाला गव्हर्नमेंट प्रोव्हाइड करतं. त्यासाठी एक प्रोसेस आहे, ती सगळ्यांना नाही भेटत. पण जर तुमचे देर इज अ ऑप्शन देर इज अ ऑप्शन आणि तो ऑप्शन असा आहे की जर तुमचा प्लॅन व्यवस्थित असेल, तुमचे प्रोजेक्शन व्यवस्थित असतील, तर तुम्ही एक एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटी जर क्रिएट करत असाल तर ते तुम्हाला 15 लाख रुपये गव्हर्नमेंट विदाउट एनी क्वेश्चन्स आस्क देऊन टाकते. बट तुमचा प्लॅन सॉलिड पाहिजे. नुसतं इथेच नाही तर ह्याच्यानंतर जर तुम्ही सेल्स केला, तुमचं रेकग्निशन झालं, तुम्ही काही पेटंट साईन करायचे असतील तर स्टार्टअप इंडियामध्ये तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींवरती डिस्काउंट भेटतं. जर आता आम्ही आमचं कम्प्लिटली डिझाईन पेटंट करून मला घेतलंय तेच स्कूपचं. विचारायचं होतं की कसं केलंय किंवा केलंय का. येस. तर आता पेटंट फाईल करणं पण डिफिकल्ट नाही झालं. आता सर्टन IP फर्म्स आहेत पुण्यामध्ये किंवा कुठे, तर त्यांना तुम्ही अप्रोच करू शकता. एक मिनिमम ते फीस चार्ज करतात आणि जर तुम्ही स्टार्टअप इंडियामध्ये रजिस्टर्ड असाल तर त्याच्यावरती तुम्हाला डिस्काउंट भेटतं. ओके. तर स्टार्टअप इंडियाचं सर्टिफिकेट असेल तर ते तुमचं सर्टिफिकेट नंबर घेणार. जिथे कुठे तुम्हाला 5-5 हजार रुपये, 6-6 हजार रुपये जिथे डिझाईन नुसतं ऍप्लिकेशन फी जाते, तर ती स्लॅश डाऊन होते 500 रुपये ते 1000 रुपयामध्ये. मग प्रोफेशनल फीज डिपेंड करतात तुम्ही कोणाला अप्रोच करता. बट अपार्ट फ्रॉम दॅट ही काय जी मेजर कॉस्ट रजिस्ट्रेशन फीच असतो ना, स्टॅम्प ड्युटी वगैरे, इट्स ऑल कवर्ड इन स्टार्टअप इंडिया. ही माहिती लोकांपर्यंत पोहोचायला हवी. कारण आपल्याकडे खूप सारे एंटरप्रेन्योर्स आहेत, सगळ्यांकडे ब्रिलियंट आयडियाज आहेत, बट इट ऑल गेट्स फ्युल डाऊन कुठेतरी की अरे किती करायला लागेल, असं करायला लागेल. बट दीज आर द फॅसिलिटीज अवेलेबल. तर स्टार्टअप इंडियामध्ये बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत. त्यांच्या वेबसाईटवरती जरी गेलं तरी यू विल गेट ऑल द इन्फॉर्मेशन. पॉइंट कडलं आउटसोर्सिंग. तर तुम्ही कसं आउटसोर्स करता आणि कुठल्या गोष्टी आउटसोर्स करता आणि त्याच्यामध्ये कुठले कुठले चॅलेंजेस येतात आउटसोर्स मध्ये पण. ओके. आउटसोर्सिंग मध्ये जर आपण मॅन्युफॅक्चरिंग बद्दल बोललो ना,
तर आपण बऱ्याचशा गोष्टी आउटसोर्स करतो म्हणजे बाहेरून बनवून घेतो. ओके. तर त्यामध्ये मेन ॲडव्हांटेज हा भेटतो, की तुम्हाला इनिशियल इन्व्हेस्टमेंट नाही करावं लागत, की मशीनसाठी. कारण की एखादा पार्ट बनवायचा म्हटलं त्यासाठी ऑफकोर्स मशिनरी लागतात. मग आणि स्पेसची पण रिक्वायरमेंट असते आणि मेंटेनन्स वगैरे सगळा खर्च. मग तो सगळा वाचतो तुम्ही आउटसोर्स केल्यानंतर गोष्टी. तुम्ही डिझाइन सगळं स्वतःचं ठेवताय, बट त्या गोष्टी तुम्ही बाहेरून बनवून घेताय. तर त्याचे बरेचसे बेनिफिट्स आहेत. तर ते एक आहे. प्लस त्यानंतर एक चॅलेंज एक हे येतं, की डेडलाईन मीट होणं किंवा टाईमलाईन असते, की जसं ह्याचं एक एक्झाम्पल सांगितलं, की एक जण करून देतो बोलला, बट त्याने करूनच दिलं नाही त्या टाईमनंतर. म्हणजे तो लीड टाईम एक चॅलेंज असतं. बट त्यासाठी पण एक असतं, की तुम्ही ज्यावेळेस वेंडर चूज करता, तुमचं इनिशियल कम्युनिकेशन किती स्ट्राँग आहे, किती व्यवस्थित तुम्ही ठरवताय गोष्टी आणि प्रत्येक गोष्टीसाठी असे 2 ते 3 ऑप्शन ठेवलेत आपण, की म्हणजे एकावरतीच डिपेंडंट नाही आपण कुठल्या गोष्टीसाठी. मग त्यामुळे असं तोही प्रॉब्लेम आता नाहीये, की लीड टाईम वाढतोय आउटसोर्सिंग असल्यामुळे. तर तोही आपण सॉल्व्ह केलेला आहे. तेव्हा हे आपण डिस्कस करत होतो. पण ज्यावेळेस आपण ह्याला बिझनेस असं म्हणतोय, तर प्रॉफिट अँड लॉसचं हे गणित खूप महत्वाचं असतं. तर ते तुम्ही ताळेबंद कसे होतात आणि आता कसे बांधताय? म्हणजे एक टाइम होता आय गेस असेलही ज्यावेळेस लॉस आणि जसं तुम्ही बोललात की खूप सारे इनपुट तुम्ही देत होतात किंवा इनिशियल फंड्स तुम्ही देत होतात. पण मग आता त्याच्यातून बाहेरून आता कसं आहे गणित? बेसिकली बोलायला जायचं तर. तर ह्याच्यामध्ये प्रॉफिट अँड लॉस म्हणायला गेलं तर सुरुवातीला जेव्हा कुठलाही प्रोडक्ट आपण बनवत असतो त्याला काही कॅप नसतो. त्याला त्याला असं तुम्ही स्पेंड करत जाता, की ते बनवायचंय. ते कुठे जाऊन तिथे थांबायला लागतं. अपार्ट फ्रॉम दॅट प्रॉफिट अँड लॉस जर बघायचं म्हटलं, तर एक गणित आपल्याला नेहमी लक्षात ठेवायचं असतं, की तुम्ही जर आपण एक बोलतो कस्टमर ॲक्विजिशन कॉस्ट, की जर मी 27,000चा एक प्रोडक्ट विकत असेल, तर मी बाबा किती ॲड वरती स्पेंड करू शकतो. मी कुठे किती स्पेंड करायला पाहिजे किंवा मी ओव्हर सोर्स तर नाही करत म्हणजे ओव्हर होर्डिंग तर नाही करत आहे किंवा उगाच लोकांना एम्प्लॉय करून ठेवलं या गोष्टी नाही होतात. तर मग ह्या गोष्टी सगळ्या आपल्याला बघायला लागतात. आता प्रॉफिट अँड लॉसचं गणित तेच आहे, की तुम्ही बाबा किती एफर्टलेसली तुम्ही ती गोष्ट बनवताय, किती एफर्टलेसली तुम्ही ती विकताय. त्याच्या मागचं मार्केटिंग कॉस्ट किती आहे, त्याच्या मागे किती लोकं लागतात. तर ह्याच्यावरती आमचं सध्या फोकस चालू आहे. आय वुडंट से की वी आर एफिशियंटली प्रॉफिट मेकिंग कंपनी. तसं बट असलं असतं जे तर एक्झिस्टिंग रिसोर्सेस आहेत त्याचा म्हणजे नाही का यूज यूज use व्यवस्थित करणं. करणं ते एक मेन आहे. जसं आता तू असं बोललास की मार्केटिंग आणि कारण आता सध्या मार्केटमध्ये जर तुम्हाला टिकायचं असेल तर खूप गरज आहे मार्केटिंगची असं सगळेच Correct, बोलतात correct. आणि आहेच त्याच्यात बिलकुल, काहीच वाद नाही. बिलकुल. कारण तुम्ही काहीतरी एखाद्या कोपऱ्यात करताय त्याचं तुम्हाला जगाच्या दुसऱ्या कोपऱ्यात पोहोचवायचं असेल तर मार्केटिंग लागतं तुम्हाला. बिलकुल तर लागतात. तुम्ही ते कसं करताय? म्हणजे कुठले मीडियम्स यूज करताय आणि त्याच्यानंतर म्हणजे ओव्हरऑल एक मार्केटिंगचा तुमचा काय स्ट्रक्चर आहे बेसिकली? आता मार्केटिंगचं जसं सुरुवातीला म्हटलं, की मार्केटिंगला कॅप नाहीये. तुम्ही महिन्याला 1 करोड मार्केटिंगमध्ये टाकू शकता किंवा तुम्ही मार्केटिंग एफिशियंटली 15,000 मध्ये करू शकता. तर आमचं मेन एम होतं, की आपल्याला प्रॉडक्ट लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे. तर असे कसं पोहोचू शकतो? तर बऱ्याच ठिकाणी असे इव्हेंट्स होत असतात, की ऑटोमोटिव्ह इव्हेंट म्हणा किंवा Expos एक्सपो होत असतात. असतात. तर मग तिथे टार्गेट केलं, की लोकांना ती गाड्यांची आवड असतेच. कमीत कमी लोकं एक 10,000 लोकं तरी येतातच म्हणजे बघा. तुम्हाला माहिती असेल की इथे टार्गेटेड टार्गेटेड ऑडियन्स ऑडियन्स Targeted आहे. audience अजून आहे. एक कारमध्ये इव्हेंट केला किंवा- होता जो आपला हॅपी स्ट्रीटचा हॅपी होता. स्ट्रीटचा आता हॅपी महाराष्ट्र टाइम्सचा एक म्हणजे ऑर्गनाइज इव्हेंट असतो हॅपी स्ट्रीट प्रत्येक संडेला. एक ठराविक स्ट्रीट घेतात ते आणि तिथे त्यांचे इव्हेंट्स असतात बरेचसे. तिथं त्या एरियातले ऑलमोस्ट म्हणजे मॅक्झिमम लोक तिथे येतात. तर आम्ही तिथेही हे करायचो, स्कूटच्या ट्रायल्स ठेवायचो. मग त्यामुळे बऱ्याचशा लोकांच्या म्हणजे नाही का कॉन्टॅक्ट्समध्ये आलो. बऱ्याचशा लोकांना समजलं की स्कूट हा प्रोडक्ट काय आहे ओके. असं. तर तेही एक केलं होतं. तो एक मार्केटिंगचं आम्ही ट्राय केलं. आता मार्केटिंगचं तेच आहे, की आपलं बजेट किती आहे आणि आपण स्पेंड किती करतोय. आता माझ्याकडे बजेटच 10,000चं असेल आणि मी जर Instagramवरती 10,000 फुकले, तर त्यातनं काही येणार नाहीये मला. त्यातनं फक्त लोकांपर्यंत हा प्रॉडक्ट पोहोचेल, की अरे असं काहीतरी आहे. बट ते कन्व्हर्जन होणार नाही. कारण हा कसा प्रॉडक्ट आहे, की हा थोडासा नवीन प्रॉडक्ट आहे. मग लोकांना तो बघायला लागेल, चालवायला लागेल. एक्सपिरियन्शियल मार्केटिंग जो आपण म्हणतो, कारण या प्रॉडक्टसाठी खूप निडेड आहे. ते आम्हाला सुरुवातीलाच कळालं. की डेफिनेटली टी-शर्ट सेलिंग और समथिंग विच इज विअरेबल और विच इज यू लाईक बुक्स और समथिंग ते Instagram होऊ शकतं डिजिटल मार्केटिंग. पण हे एक्सपिरियन्स घेतल्यानंतर जसं आपण कार जरी घ्यायची असेल तर आपण टेस्ट ड्राईव्ह Test करायला drive जातो 10 वेळेस आणि मग सिलेक्ट करतो. बिलकुल. एक्झॅक्टली. तर मग ते आम्हाला सुरुवातीलाच कळालं, की
हा प्रोडक्ट जर प्रमोट करायचा असेल तर आपल्याला कोपऱ्यात जायला लागणार पुण्यामध्ये, लोकांना कन्व्हिन्स करून द्यायला लागणार की सच प्रोडक्ट एक्झिस्ट आणि हा तुम्ही इथे यूज करू शकता एफिशियंटली. तर मग असे एक्सपो झाले. अजयनी आम्हाला बऱ्याच सारं त्याच्या कॉन्टॅक्ट थ्रू हॅपी स्ट्रीटमध्ये एक्सपोजर दिला आणि मग तिथनं एन्क्वायरीज जनरेट झाल्या की अरे हमने तुमको देखा देखा था, था. देखा था, अं, yes. तुमची चालवली होती की आम्हाला परत एकदा चालवायची आहे सर. म्हणजे सपोज आता जसं तू बोललास की एक्सपोज झाले ठीक आहे, पण त्याच्यानंतर पुढे कारण Yes. एक्सपोज मध्ये मी बघितलं, हा. पण मी मला तेव्हा नसेल ते क्लिक झालं हम्म. किंवा नाही घ्यायची हम्म. त्यावेळेस नाही डोक्यात तसं घ्यायचं, पण नंतर मे बी हम्म. थोडंसं यूज आणि थोडंसं अरे अजून मार्केट क्रेज बघून हम्म. एन्क्वायरी करावीशी वाटली. Correct. नंतर काय मग तुम्ही कुठे शोरूम आहे किंवा कुठे डिस्प्ले करताय किंवा कुठे हम्म. सपोज टेस्ट ड्राईव्ह करायची Yes, तर yes. कसं? तर आता पुण्यामध्ये 2 सायकल स्टोअर्स आहेत. एक कर्वे रोडवरती सायकल स्टोअर आहे आणि एक सिंग सायकल स्टोअर्स म्हणून आहेत. तर त्यांच्याकडे इनिशियल आपण काही मॉडेल्स ठेवले होते टेस्ट राईडसाठी. म्हणजे Okay. लोकांना कोणाला जर बघायचं असेल किंवा टेस्ट राईड करायचं असेल तर लोक तिथे जाऊन टेस्ट राईड करू शकतात. Right. तिथे एन्क्वायरी करू शकतात. इनफॅक्ट दे कॅन बाय द प्रोडक्ट फ्रॉम देअर. Okay. आता जिथे जेवढे आम्ही त्यांच्याकडे ठेवले ते ऑल सोल्ड आउट. आता न्यू बॅच येईल. त्यांच्याकडे हा. टेस्ट राईडसाठी मॉडेल्स आहेत. सो इफ एनीबडी वॉन्ट्स टू गो अँड टेस्ट राईड द व्हेकल्स, या 2 ठिकाणी जाऊन टेस्ट राईड करू शकतात. बिलकुल. तो एक ऑप्शन हा, आहे तो एक ऑप्शन आम्ही इव्हेंच्युअली एक्सप्लोर केला. केलंय. सुरुवातीला असंच व्हायचं की अरे हमको आपका गाडी चलाने का, आणि ते राहतात खडकीमध्ये हा, कुठेतरी. मग बरोबर ना. मग फोल्ड करा, घेऊन जावा, त्यांना टेस्ट राईड द्या, मग त्यांचा म्हणजे feedback तेही घ्या. केलंय. तेही Yeah, केलं. तेही केलंय. आता रिसेंटली लास्ट वीक मध्येच एक आपलं सकाळमध्ये सेकंड पेज वरती आपला एक लास्ट माइल कनेक्टिव्हिटीसाठी एक आर्टिकल आलं Okay, होतं okay. आणि त्याच्यावरनं पण बऱ्याच साऱ्या एन्क्वायरी झाल्या. आता आपला नंबर ऑलरेडी आहे गुगलवरती. तर जेनेसिस इलेक्ट्रिक मोबिलिटी टाकला तर सगळे डिटेल्स येतात. बऱ्याच लोकांनी कॉल केला. एक कॉल आला होता, तो आला होता खराडीमधून. Okay. खराडी म्हणजे मी काय सांगू आता, तिथे जायचं म्हणजे इट्स अ टास्क. सगळं पुणे क्रॉस करून, सगळं ट्रॅफिक क्रॉस करून तिकडे जायचं म्हणजे पहिल्या गोष्ट ते लांब आहे, खूप लांब आहे, खूप खूप जास्त लांब आहे. मे बी तुला तिकडून जास्त एन्क्वायरी यायची chances आहेत. because ते आयटी हब होत आहे. Oh, yes, पुण्याचं yes. नवीन आयटी हा, हब जर हा, कुठलं हा. असेल तर खराडी It's खराडी. बिकॉज नवीन ऑर्गनायझेशन आहेत, नवीन गोष्टी Yes, बिल्डअप yes. होतात तिकडे. आणि तिकडे तसा इन्फ्रा डेव्हलप झाला. करेक्ट. तसा सायकल ट्रॅक्स आहेत, रोड्स खूप चांगले आहेत, सगळे इट्स वेल प्लॅन्ड. आणि एन्क्वायरी तिथनं आली. आता नाही म्हणून तर चालत नाही, बिझनेस करतं, पेट का सवाल आहे तो करना पडता है. सो मग तिथे घेऊन गेलो. सो असंही एक्सपिरियन्सेस आहेत, म्हणजे की जाऊन ट्राय करा. Convert झालं, नाही झालं तर it's okay. So part and like win-win situation, lose-lose situation. So it's done that. Yeah. असं आहे. तर मार्केटिंगचं आता पुढचं तेच आहे की आता आम्ही फंड्सचा पण बघतोय की आम्ही बऱ्याच साऱ्या इन्व्हेस्टर्सला अप्रोच केलाय ओव्हर द पिरियड ऑफ 1.5 years. इन्व्हेस्टर्स मी तर रेकमेंड करेल, जेवढं तुम्ही ऑर्गॅनिकली ग्रो करू शकता, तुमच्या प्रोडक्टमध्ये सेलिब्रिटी असेल तर तुम्ही एडी चोटी का जोर लगाव आणि ह्याला विका. जेवढं तुम्ही विकू शकता. कारण जेव्हा तुम्ही इन्व्हेस्टरकडे जाताय, तुम्ही त्यांचा पैसे मागताय, ही इज गोइंग टू टेक बिगर चंक ऑफ युअर कंपनी. आणि Definitely. तुम्ही त्या पोझिशन मध्ये आहात का? हम्म. कारण असं बऱ्याच वेळा झालंय की अरे तुम्हाला जेवढा पैसा पाहिजे मी देईल, बट मला 51% कंपनी पाहिजे. Yes. नो बॉस. नो. म्हणजे काय, म्हणजे मी असं ते शेवटी तेच व्हायचं 50 आणि त्याला दिलं ते तू जॉबच केला. बेसिकली आय एम हिज एम्प्लॉय. म्हणजे काही वी आर हिज एम्प्लॉईज बेसिकली. ते आम्ही दोघे असं शॉक झालो, अरे काय बोलतोय, काय म्हणजे बोलतोय? असं हसू की याच्यावरती तो सिरियस आहेस, हा. हे कळालंच नाही सुरुवातीला, बट ही वॉज सिरियस. That 4 for 5 years of your whole journey west. वेस्ट होणार. आणि एंड ऑफ द डे मग त्याच्या विजननी ती कंपनी बनलीच नाहीये. ती कंपनी बनली आमच्या विजनने की आम्हाला करायचं काय. तर तो त्या विजनला अलाइंड होणार आहे का? आता त्यांनी जर त्यांनी जर 7 करोड कंपनीवर टाकली, 51% घेतलं, तो उद्या म्हणणार आहे की अरे ये बंद करो, सायकल बनाना चालू करो. You have no choice. वी हॅव नो चॉईस, वी आर हिज एम्प्लॉई एंड ऑफ द डे. Definitely. सो असे पण सिच्युएशन झाले. तर मग व्ह्युअर्सला असंच, म्हणजे जो कोणी यंग एंटरप्रेन्योर असेल घरामध्ये, त्यांना हेच आहे की पैसा सगळं नाहीये. इन्व्हेस्टर तुम्हाला खूप स्ट्रॅटेजिकली शोधायला लागतो, जो तुमच्याबरोबर अलाइन होतो. Yes, म्हणजे फक्त पैसा दिलाय आणि काम संपलंय असं नाही होत. म्हणजे त्या इन्व्हेस्टरनी कंपनी ग्रो व्हायला पण हेल्प Definitely. कंपनी ग्रो झाली तर हम्म. त्याचा मनी डबल. Correct, correct. त्याचा मनी डबल नाही होणार. ज्याच्यामध्ये बिलकुल
तर मग असे पण हे आलेत आणि बऱ्याच वेळा असे पण इन्व्हेस्टर्स भेटलेत की ते म्हटले की ये तुम्हारा ठीक है, मेरे को ये प्रोडक्ट बना के चाहिए. म्हणजे आता दिस इज समथिंग वीक विच इज नॉट इन युअर प्रोफाईल. बट तिथे दिसतं तुम्हाला की अरे पैसे येतात कंपनीसाठी, मी ह्याच्यामध्ये जाऊ का? बट जर तो प्रोडक्ट तुमच्या कंपनीमध्ये अलाइंडच नसेल, तुमच्या स्वतःच्या निर्णयांवर फर्म असणं खूप 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 महत्वाचं महत्वाचं आहे, खूप जास्त महत्वाचं आहे की तुम्ही एक एम घेऊन चाललाय, त्या एम साठी तो इन्व्हेस्टर आहे का? ते महत्वाचं आहे. पैसे आज आहेत, उद्या येत आहेत. आज नाही येत, उद्या येतील पैसे. बट तो इन्व्हेस्टर जर तुमच्या कंपनीमध्ये आला आणि तुमचं जर कुठे क्लॅश झालं तर इट्स बेसिकली रुईन, म्हणजे रुईन द कंपनी. आता जसं तू क्लॅश बोलला हा. त्याच्यावर मला जस्ट आठवलं की तुम्ही दोघं हा. आहात ओके ब्रेन स्टॉर्मिंग करता आणि मग अशी सिच्युएशन आलीच असणार आहे की यार नाही पटत आहे, तू थांब आणि मी बोलतो किंवा मी थांब तू बोलतो किंवा काहीतरी मे बी अ बिट समथिंग. कारण असं होणार नाही ना, दोघांना तुमचे विचार पडतात पहिली गोष्ट. आणि जसं तू बोललास की तू बाकीच्या गोष्टी मॅनेज करतो, म्हणजे ऑफिस देन ट्रॅव्हल आणि ते सगळं, मग कुठेतरी तुझी एनर्जी कधीतरी डाऊन होते आणि मग असं होतं ना, नाही यार थांब जरा 5 मिनिटं. मग तसं सिच्युएशनला कसं ओव्हरकम करता किंवा त्या घडल्यावर काय काय होतं? तुमचं हसू म्हणजे बघून मला हे जाणवतं की बऱ्याच होतं असं. म्हणजे होतं असं बरं, जिथं दोन जिवंत प्राणी आहेत किंवा माणसं आहेत त्यांच्यामध्ये मतभेद होणारच. बट शेवटी कसं नाही, आहे, मी म्हणलंच नाही होतात का, मी त्याच्यासाठी विचारलं की झाल्यानंतर काय करता. सो बट ऍट द एंड आमचं एम हेच असतं की म्हणजे जे बेस्ट काय आहे कंपनीसाठी. So म्हणजे इथं कोणाचा पर्सनल किंवा असं माझा वैयक्तिक अजेंडा कसं नाही. शोधतं? कारण त्याला वाटत असं ना, म्हणजे आता मला जर विचार असेल तर मी करतो हे मला नेहमीच बेस्ट वाटतं. Correct. म्हणजे 10 लोक त्याच्यापेक्षा चांगलं करतील तरी मला ते बेस्ट वाटतं, माझं आहे म्हणून. तर मग तसं तुम्ही कसं शोधता? तो आपण म्हणतो ना सॉफ्ट पॉइंट किंवा गोल्डन हा, स्टोन, म्हणजे की आता जर कोणी पॉइंट मांडत असेल, मी मांडत असेल किंवा आणि मांडत असेल, सो आम्ही त्याच्यावरून जे आउटपुट निघणार आहे तो अनालाइज करतो की बेस्ट काय आहे आउटपुट, किंवा मग पॉसिबिलिटी काय होऊ शकतात जर असं केलं तर. एखादा पॉईंट जर आपण या पद्धतीने केला आणि तुझ्या पद्धतीने केला तर काय होऊ शकतं. मग त्यामधून जे बेस्ट असेल ते चूज करतो. म्हणजे आमचे मतभेद होतात बट मनभेद कधी नसतात आमचे. Yes. कारण तेच एंड ऑफ द डे, आता हा पण काही डिझाईन्स करतो, मी पण काही डिझाईन्स करतो. मग आम्ही त्याच्यातनं बेस्ट आउटकम काय, हे Correct. स्वस्तात बनेल का, ह्याचं मशिनिंग किती होईल, Yes. त्यातनं आपण काय पैसे वाचू शकतो का, हा, क्लॅशेस होतात, Correct. काही काही गोष्टी पटतात, काही गोष्टी पटत नाही. बट यू मेक वी मेक शुअर दॅट Yes. की व्हॉट एव्हर इज हॅपनिंग फॉर कंपनीज बेस्ट. Yes, yes, correct. ते म्हणजे शटरच्या पर्सनल इथेच कोणाचा राहिलं. इथं म्हणजे अजेंडा नाही. जे काय आहे ते आपण कंपनीसाठी कंपनीसाठी करतोय करतोय. आणि जे बेस्ट कंपनीसाठी आहे ते सगळ्यांना आता जसं accept. तुम्ही खूप वेळापासून म्हणत होते की तुम्ही कॉलेज फ्रेंड आहात, तर मला तो एक खूप म्हणजे सतावणारी गोष्ट आहे. कारण कसं होतं, म्हणजे कॉलेजमध्ये खूप ग्रुप असतो आपला छान, तुम्ही इव्हेंट्स करता, मीही केले, त्याच्यानंतर मग तुम्ही बऱ्याच ऍक्टिव्हिटीज करत असता, ठीक आहे. मग तुम्ही जॉब करायला लागता आणि मग जॉब नंतर असं होतं यार मी माझ्या लाईफ मध्ये जॉब करतोय, छान चाललंय सगळं, मंथ एंडला सॅलरी क्रेडिट होते, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मला माहिती असेल माझे वीकेंड प्लॅन आहे, कुठे कुठे जायचं, ह्या गोष्टी सगळ्यांचा फिक्स असतात. मग त्याच्यातून एखाद्या कॉलेज ग्रुपनी किंवा 2 मुलांनी एकत्र यायचं परत आणि काहीतरी सुरुवात करायचं, हे किती डिफिकल्ट गेलं किंवा कसं होतं तो? कारण कुठेतरी असतं ना, म्हणजे प्रत्येक कॉलेज वाल्याचं ते स्वप्न असतात की आपण हे करूयात, ते करूयात, आपण असं काहीतरी मोठं करूयात, आणि ते फक्त करूयात पर्यंत राहतं, ते तिथून पुढे जात नाही, ते तुम्ही तिथून पुढे नेलं. मग तो जो गॅप आहे किंवा ते जे आहे ते कसं? तर एक त्यासाठी असं असतं की तुम्ही किती टच मध्ये आहात एकमेकांच्या. ओके. म्हणजे तुम्ही सुरुवातीला ठरवलं की ओके आपल्याला कॉलेज नंतर हे करायचंय, बट कॉलेज नंतर काय आहे, म्हणजे तुम्ही जॉबला लागलायत बरोबर आहे, बट शेवटी तुमचं डिस्कशन होतंय का किंवा आपल्याला हे करायचं होतं तर आपण त्या दृष्टीने काय स्टेप्स घेतोय. ओके. म्हणजे तो जॉब करतोय, मी जॉब करतोय, बट आमचं नेहमी डिस्कशन व्हायचं की ओके आपल्याला या गोष्टी करायच्यात आणि सध्या मग आपण या इथपर्यंत आलोय की ओके हे आपण विचार करतोय असं करायचं. मग त्यासाठी लागणारे इनपुट आपण जमा करतोय, डेटा काढतोय. ओके. आणि मग त्यानंतर ज्यावेळेस अनिला चान्स मिळाला UK मध्ये हे करायची, मास्टर्स करायची, तर तो पण एक स्टेप या दृष्टीनेच होता की ऑटोमोबाईलमध्ये त्याला Master करायचं. मास्टर करायचा चान्स मिळतोय, जो की पुढे कंपनीलाच युजफुल होणार आहे तो एक्सपिरियन्स. त्यामुळे तो तिकडे जरी असेल तरी आमचा नेहमी कॉल असायचा, कॉलवरती आमचं डिस्कशन व्हायचं की ओके आज हे झालं, हे आपल्याला पुढं युजफुल होणार आहे फ्युचरमध्ये कंपनीच्या दृष्टीने, किंवा माझ्या काही गोष्टी असतील की बाबा हां आणि हे असं आहे, हे आपल्याला कंपनीसाठी यूज होणार आहे. तर एक तो टच होता ना, तो आमचा पहिल्यापासून एकमेकांच्या टचमध्ये होता आणि प्रत्येक स्टेप्स हे कुठंतरी कंपनीच्या युजफुलसाठीच आम्ही उचललेत
असे. त्यामुळे मेन गोल पासून कुठं राईट लेफ्ट असं हा. नाही झालं. म्हणजे तुमचं आधीच होतं की आपल्याला Correct. करायची हा, आहे व्हायचं. कंपनी. Yes, yes, yes. हुक कुक जे म्हणतो आपण, Yes, सामदाम yes. दंड भेद वापरायचं पण करायचंय. करायचं, करायचं, yes, yes. आणि मग तिथून मग तो येस, त्यामुळे ज्यावेळेस आपण कॉलेजमध्ये एखादी गोष्ट डिस्कस करतो आणि आपल्याला हे एकत्र करायचे, तर त्या दृष्टीने आपण पुढच्या स्टेप्स घेतल्या पाहिजेत, मला असं वाटतं. म्हणजे मेन कुठंतरी जॉब भेटला म्हणून ती गोष्ट सोडून देणं असं नाही न करता त्या दृष्टीने आपण स्टेप्स घेतल्या पाहिजेत. तू जसं बोललास की जॉब करतात ते घेतलं, पण ते बॅलन्स पण होत नाही बऱ्याचदा, एक पहिली गोष्ट. आणि जसं तू बोललास की मला पण रिस्पॉन्सिबिलिटी होतं, तशाच लोकांना रिस्पॉन्सिबिलिटी असतात. Correct. आणि मग त्या रिस्पॉन्सिबिलिटीमध्ये कधीतरी असं होतं ना यार, की मला आत्ता माझी फॅमिलीचं प्रायोरिटी, तर मी ह्याला किती प्रायोरिटी देईन, म्हणजे त्याला भविष्य आहे किंवा नाही हे मला अजून काहीच माहित नाहीये. मग अशा वेळेस जसं ते फॅमिलीचं पार्ट किंवा रिस्पॉन्सिबिलिटीचं पार्ट थोडंसं जड होतं आणि बाकीच्या गोष्टी थोड्याशा मग तुम्ही कमी बघता. असं सिच्युएशन आलं, तुम्ही कसं केलं? तर म्हणजे तर कसं आहे की प्रत्येक ह्याच्यासाठी एक फेज असते की कधी कधी फॅमिलीची जास्त रिस्पॉन्सिबिलिटी आपल्यावरती पडते, बरोबर. बट ती एक फेज असते, म्हणजे एक ती ठराविक टाइमसाठीच असते. बट त्या मोमेंटमध्ये तुमचे इनपुट थोडे कमी होऊ शकतात, इनपुट थोडे कमी होऊ शकतात, बंद नाही बट झाले. बंद नाही झाले पाहिजेत. तर ते महत्वाचं आहे की म्हणजे माझ्याही लाईफमध्ये किंवा अनिच्याही लाईफमध्ये असं होतं की कधी कधी गोष्टी इम्बॅलन्स होतात, बट नाही होत, हा. म्हणजे ते चालू असतं जे कंपनीसाठी असतं ना, ते आम्ही बंद नाही करत त्या गोष्टी. त्या म्हणजे त्या गोष्टी मॅनेज कराव्या लागतात आणि एखाद्या गोष्टीमध्ये जर आवड असेल तर सवड होतेच. तो पॉइंट नक्कीच considerable आहे की तुम्हाला किती आवड आहे, Yes. तुम्ही ते किती मनापासून करता. आणि जे कसं असतं, मला वाटतं जे तुम्ही कॉलेजमध्ये एकत्र घातलेला वे आहे त्याच्यामुळे तुम्हाला ते बॉन्ड ऑलरेडी क्रिएट झालाय आणि Correct. तुम्हाला माहिती की आपल्याला काय हवंय. येस. आता या लाईटर नोटवर आपण थांबूयात, Alright. कारण बोलायला तुमच्याकडे खूप असणार आहे, कारण Yes. तुमचा टोटल एक्सपिरियन्स आहे तो, तुम्ही जे अनुभवताय रोज म्हणा किंवा प्रत्येक क्षणाला म्हणा. या लाईटर नोटवर आपण हा एपिसोड संपूया. तुम्हाला एपिसोड कसा वाटला हे कमेंट मध्ये लिहा, आणि तुमचे असे काही स्वप्न असतील तर ते आम्हाला नक्की सांगा. आपण त्याला काहीतरी हातभार लावूया आणि नक्कीच बाहेर पोहोचवण्यासाठी आम्हाला मदत करा. म्हणजे आता ही स्कूट पुण्यात न राहता आपल्याला महाराष्ट्रभर आणि किंवा पूर्ण भारतभर पसरवायची आहे, ही तुमची जबाबदारी आहे. त्याचबरोबर तुमच्या दोघांचे खूप खूप धन्यवाद की Thank तुम्ही you. इथे आलात Thank you. आणि Yes. आम्हाला तुमचे इन्साइट सांगितले बिझनेसचे.